शंकासूर तुमचा वैरी, पण त्याला तुम्ही मारला आणि त्याचा तो शंख अजूनही तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्ही ज्याने तुमच्यावर अपकार केलेले त्यांच्यावर सुद्धा उपकार केले, याप्रमाणे तुमच्यावर अपकार करणारावरही तुम्ही उपकार करता. आणि मनुष्यास योग्यता नसताना तुम्ही अपार दान देऊन आपले औदार्य दाखवलेले आहे. आपली योग्यता नसली तरी आपल्याला ते तसे योग्यतेचे बनवतात. योग्यता नाही, तुकोबरा म्हणतात गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करू म्हणजे योग्यता नाही त्याची, घोडं म्हणून चालायची, पण तरी बनू, एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये. तुका म्हणे कळ समयी करू निर्मळ, किंवा खटनटे यावी शुद्ध होऊन जावे. अशा प्रकारच्या लोकांना जर तू हे करतो तर मला तू करणार नाही असं नाही. माझी योग्यता आहे का नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे. पण याप्रमाणे तुमच्यावर अपकार करणारा तुम्ही उपकार करता आणि मनुष्यास योग्यता नसतानाही तुम्ही अपार दान देऊन आपले औदार्य दाखवलेले. हे साधू सुद्धा आपली सुद्धा योग्यता नाही. देवाला तो म्हणणार आहे तर तुझ्या पायाजवळ उभं राहण्याची सुद्धा माझी लायकी नाही, तरी सुद्धा मला तू एवढी गोष्ट दिली. तसं आपलं जर आपण आत्मचरित्र पाहिलं मागचं काय होतं असं तू काय झाला तू, तर त्यावेळेला आपल्याला असं वाटेल का आपली काय योग्यता आहे, पण आपल्यावर काय देवाने उपकार केलेले. आणि देवाला जेव्हा आपल्यावर उपकार करायचे असतात तर तो कोणातरी एका माध्यमाचा स्वीकार करतो, एका संताचा स्वीकार करतो. दिसायला संतच दिसतोय असं वाटतं, पण ती कृपा खरी कोणाची आहे? ईश्वराची. कारण या जगामध्ये ईश्वर सोडून दुसरं नाही. आणि त्यांनी कृपा कोणावर केलेली? त्याने ईश्वरावर केली म्हणून तो समजत नाही, पण आपण जीवदशेत येत ना, म्हणून आपलं बोलणं असं आहे का आमच्यावर उपकार केलेले. त्याला असं वाटत नाही. तो म्हटलं 10व्या अध्यायामध्ये मी तुला वारंवार तेच विषय सांगतो, म्हणजे मी तुझ्यावर उपकार करतो असं बिलकुल नाहीये. पहा, बळीपाशी आपण दान दे म्हणून मागायला जाऊन त्याचे द्वारपाळ झालात. जिने तुम्हाला कधी पूजले नाही व कधी तुमचे गुणानुवाद ऐकले नाही, अशी गणिका मरते समयी राघोबा म्हणून आपल्या पाळलेल्या राघूला हाका मारित होती. त्या गणिकेला तुम्ही वैकुंठ सुखाची प्राप्ती करून दिली. अशा शुल्लक निमित्त कारणास पाहूनही अकस्मात तुम्ही अपात्र माणसासही सहज स्वरूप प्राप्त करून देणारे असे जे तुम्ही स्वस्वरूप प्राप्त करून देणारे असे जे तुम्ही, ते तुम्ही मला वेगळी प्राप्ती अशी करून द्याल का? ज्याची योग्यता नाही त्याला, ज्याचा काही संबंध नाही त्याला जर तुम्ही असं करता तर मी तुमच्या जवळचाच आहे. अहो विपुल दुपट्याच्या अधिकपणाने जी कामधेनू जगाचे संकट निवारण करते तिची वासरे उपाशी राहतील का? काय संबंध आहे? असं संबंध जोडता आला पाहिजे आपल्याला. संबंध जोडला का मग मात्र आपण बाजूला होऊ शकत नाही. त्यांनी काय सांगितलं, मी वासरू आहे आणि तुम्ही तर कामधेनू आहे, तुम्ही जगाचं कल्याण करता, तिची वासरं उपाशी राहतील का? म्हणून मी याबद्दल काहीशी विनंती केली आहे. ते आपले विश्वरूप देव मला दाखवणार नाहीत असे खरोखर कधीच होणार नाही, पण ते पाहण्याची मला योग्यता द्या. म्हणजे तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावेल अशी तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे डोळे पुरवावेत. अशी अर्जुनाने विनंती करतो तोच इतक्यात षड्गुण ऐश्वर्याचा सौरभम राजा जो श्रीकृष्ण, त्याला ती सहन झाली नाही. का सहन होईल म्हणाल तर, काल आपण कुठपर्यंत आलो होतो, कालचं शेवटचं वाक्य होतं, म्हणून ज्याबद्दल काहीशी विनंती केली आहे ते आपले विश्वरूप मला दाखवणार नाही असे खरोखर नाही होणार नाही, परंतु ही पाहण्याची योग्यता मला द्या. अशा 110 क्रमांकाच्या वेळेला आपण काल येऊन थांबलेलो होतो. आता पुढील विषयाकडे पाहूया. तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावेल अशी जर तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोळे पुरवावे. अशी अर्जुन विनंती करतोच इतक्यात षड्गुण ऐश्वर्याचा सौरभम राजा जो श्रीकृष्ण, त्याला ती सहन झाली नाही. का सहन होईल म्हणाल तर, अर्जुन हा जवळ असलेला वर्षा काळाप्रमाणे होता व श्रीकृष्ण वर्षाकाळी उत्पन्न होणाऱ्या कृपामृतयुक्त मेघाप्रमाणे होते. अथवा अर्जुन हा वसंत ऋतू होता व त्यात कृष्ण हे मंजूळ ध्वनिरूप शब्द गाणारे जण कोकिळच होते. किंवा वर्तुळाकार असे पूर्ण चंद्रबिंब पाहून ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणे त्या समुद्राच्या दुपटीपेक्षा अधिक प्रेमबळाने श्रीकृष्ण उल्हासित झाले आणि म्हणजे उचंबळले. अतिमहत्वाचा विषय विचारला. एखाद्या लहान मुलाने, बघा बरं, एखाद्या बारीक घरात आपलं मुलगे, पण ते एखाद्या वेळेला फार मोठा विषय सहज बोलून जातो, त्यावेळेला आपल्याला त्याचं फार कौतुक वाटतं. कसं काय बोललं. तसं अर्जुनाला बाल्य स्वरूप समजणारे देव, पण त्यांनी मागितलं. कोणी अपेक्षा केल्या होत्या? सनकाधिकांनी नाही, शंकर भगवंतांनी नाही, ब्रह्मदेवानी नाही, अशी अपेक्षा केली.
अशी अपेक्षा अजून एकाने केली होती, नचिकेताने. तो बी मला म्हटला होता आत्मरूप दाखव, मला तुझं स्वरूप पाहायचंय. देव म्हणला बाकीचं सगळं दाखवेल पण हे दाखवणार नाही. मग कृपावंत श्रीकृष्ण प्रसन्नपणाच्या आवेशपूर्ण भारात मोठ्याने गर्जना करून म्हणाली, पार्था पहा, ही माझी अगणित स्वरूपे पहा. अर्जुनाच्या मनात देवाचे एकच विश्वरूप पाहावे असा हेतू होता, परंतु श्रीकृष्णाने सर्व जगच विश्वरूपमय आहे असे करून दाखवले. धन्य आहे ते प्रभूचे औदार्य. ते अपरिमित असल्यामुळे तो नेहमी मागणाऱ्याच्या इच्छेच्या हजारो पट आपले सर्वस्व देतो. आणि म्हणून रेल्वेमध्ये गातात, तुम्ही 1 पैसा दोघे तो तुम्ही 10 लाख देगा. भगवंत असाच आहे. अर्जुनाने विचारले, माझी योग्यता आहे का, मला दाखवा. माझी योग्यता आहे का? एवढं सुद्धा वाक्य देवाला सोडणार. बघ 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 म्हणला ना, तर लगेच विश्वरूप दाखवणारे. आणि कशाला विश्वरूप? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि भगवान कृष्ण म्हणतात, ते आज आपल्याला कळेल. जगात ज्या विश्वरूपाच्या सान्निध्यात आपण दिवस रात्र आहोत, पण ते विश्वरूप आपल्याला हेच विश्वरूप आहे असं आपल्याला कळत नाही. पहा आता काय सांगणार आहे. धन्य आहे प्रभूचे औदार्य, अपरिमित असल्यामुळे तो नेहमी मागणाराच्या इच्छेचा हजारो पट आपले सर्वस्व देतो. अहो आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या 2000 डोळ्याचे दिसून दिले नाही. बरं आता योग्यता कोणाची सांगितली. शेषाचा 2000 डोळे, पण त्याला बघून नाही. कशावरून 2000 डोळे? तर 1000 मुखे म्हणलं 2000 डोळे, गणित सरळ जातं. वेदांनाही चिमणी यायला लागली म्हणजे आपलं बरोबर आहे. चिमणी यायला लागली का समजायचं आपलं बरोबर आहे. काय सांगता येईल का कशावरून? सांगू की नाही. तुकाराम महाराज काका म्हणतात, चिमण्या उडून गेल्या, तुकाराम महाराज खेळ झाला. कशाला येऊ द्या ना, तुमचं किड्यावर लक्ष आहे, तुमचं चिमणीवर लक्ष नाही. बरं माझ्या बरोबर तुमचं पण सार्थकी लागणार आहे ना, आहे की नाही. त्याच्यात आपण सगळेच वाटे करू. जर चिमण्या इथं आल्या म्हणजे आजवायची परंपरा आहे ती. डोक्यावर बसेल एक दिवशी चिमणी बघा तुमचा डोक्यावर, त्या दिवशी समजायचं आपलं काम झालं म्हणून. समजायचा भेद गेला, डोक्यावर बसली पाहिजे. सध्या बाकीची लोक डोक्यावर बसलेली. हे आपले शेषाच्या 2000 डोळ्याला दिसू दिले नाही. वेदांनीही ज्याच्याविषयी फसवले, वेदांनाही ज्याच्याविषयी फसवले व लक्ष्मीपासून जे जीवाचे गुह्य म्हणून गुप्त ठेवले, ते विश्वरूप आता अनेक प्रकाराने प्रगट करून प्रभू दाखवण्याचा व्यवहार करीत आहे. धन्य भाग्य त्या अर्जुनाची. पहा काय वाक्य. एवढ्या जवळच्या लोकांपासून लपून ठेवल्यामुळं आणि बाकीची जी कीर्तन भजन प्रवचन करणार यांच्याकडे वाटेल येणार, त्यामुळे ते अनपेक्षित असं म्हणणारच, अरे अजून आम्हालाच द्यायचं, तुम्हाला कुठं? कारण ते एवढ्या मोठं लढला दिलं, तुम्ही किती जातीपत्ती आहे, पण आपलं परम भाग्य आहे. आम्ही दैवाचे ही वाक्य यथार्थ इथंच जुळत. कारण कोणालाच नाही जेव्हा ती गोष्ट, आणि जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा हे वाक्य दैवाचं. ते काही सार्वंगिक वाक्य नाही, सगळ्याच माळकऱ्यांनी सगळ्याच भक्तांनी म्हणायचं असं वाक्य नाही. जे अनपेक्षितपणे केव्हा न घडणारी घटना आणि आपली योग्यता नसताना आपल्याला ती मिळावी, त्यावेळेला ती वाक्य आम्ही दैवाचे. हो, आपल्याला झालेलंच आहे ऑलरेडी. प्रबोध म्हणजे विश्वरूप आहे. ते विश्वरूप आता अनेक प्रगट करून दाखवण्याचा व्यवहार करीत आहे. धन्य भाग्य त्या अर्जुनाचे. कोणी एखादा जागृत अवस्थेत आलेला मनुष्य स्वप्न अवस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टी पडणारे सर्व पदार्थ आपणच बनून राहतो. ही वाक्य आता बघा बारकाईने लक्ष द्यायचं. काय? जेव्हा एखादा जागृत अवस्थेत असलेला मनुष्य स्वप्न अवस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टीस पडणारे सर्व पदार्थ आपणच बनून राहतो. जागे असताना आपण एकटेच, झोपल्यावर जी सगळी आपल्या डोक्यात जी सैन्य निर्माण झाली ती कोण झालेली? झोपेमध्ये आपल्या गाडी, घोडं, घरदार, सगळं जे नातेवाईक, मोठ्या लग्नाचा मंडप, सगळे ट्रक, वराडी, हे कोण झाले? सगळे एकटाच झाला. हा झोपेत स्वप्न पडलं, वराडी आले, अमुक आले, तमुक आले. त्याप्रमाणे दृष्टांत देऊन सिद्धांत लगेच सांगतात. पहा, कोणी एखादा जागृत अवस्थेत गेलेला असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्या ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टी पडणारे सर्व पदार्थ आपणच बनून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच सर्व अनंत ब्रह्मांडे झाले आहेत. हे वाक्य महत्वाचे. त्यावेळेला नुसते झाले नाही, झाले आहेत.
प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून एकदम विश्वरूप प्रगट केले व ज्या अज्ञान दृष्टीच्या पडद्याने ते लोकास मनुष्यरूप भासत होते तो पडदा काढून घेऊन त्याने ते विश्वरूप म्हणजे आपले योगेश्वरच प्रगट केले. परंतु अर्जुनाने ते रूप पाहावेल किंवा नाही याची काही आठवण सुद्धा केली नाही. प्रेमभरात एकदम अर्जुनास माझे रूप पहा असे भगवान म्हणाले. त्याची योग्यता आहे का नाही तो नुसता म्हटला दाखव म्हणल्यानंतर लगेच आणि देवच नटले हे सगळं. कालच आपल्याला जाधव साहेबांनी सांगितले. बरं ते ब्रह्मदेवाने घेऊन गेले ती गाय गोपाळ तरी परत दुसरं कोण झाला तोच झाला. आणि ती ब्रह्मदेवाने 3 वर्ष घेऊन गेले म्हणजे वरती घेऊन गेले आणि आता खाली तो राहिली. त्याच्यानंतर काही गायी गाभणी असतील त्याच्यामधल्या ज्या वर गेल्या त्या तशाच याने निर्माण केल्या. म्हणजे त्या गाया सुद्धा कोण होत्या आणि त्यांना बछडे झाले ते कोण झाले पहा बरं. आणि ती सगळी जी गाय गोपाळ झाले ते कोण झाले तेच झाले. आता हे कळण्यासाठी तेवढं 3 वर्षाचं ब्रह्मदेवाचं सांगितलेलं आहे. आता ब्रह्मदेवाच्या बी डोक्यात येणं लवकर तर आपले गाव डोक्यात यायचं सांगा का तू जरी नेलं तर मी 3 वर्षाचे असे केले. बरं ब्रह्मदेवाने नेलं ही गोष्ट तरी खरी आहे का? आता सांगा ब्रह्मदेवाने नेली ही गोष्ट तरी खरी आहे का? नेली तर कोणी नेली कोणाला नेली कोणी नेले कोणाला नेले आणि कोणाला सांगतायत काही झालंच नाही. आणि या वाक्याला धरून म्हणतात बरं का रामायण घडलं नाही महाभारत घडलं नाही म्हणजे हे कोणत्या भूमिकेवर बोलतात? अद्वैतात काहीच घडत नाही काही होत नाही काही जात नाही या अद्वैतातले. आणि लोक हेच वाक्य दुसऱ्या टाईपने येतात. ही लोक नास्तिक आहे ते म्हणतात महाभारत झालं नाही रामायण झालं नाही असं नाही. अरे जे झालेच नाही काही त्याची वार्ता पुसशी काही तथापि सांगू जेणे काही संशय नुरे प्रपंच एक झाला होता ही वार्ता समूळ मिथ्या पुढे होईल माग होता कल्पांती घडेना काही घडतच नाही. मग काय झालं प्रपंच झाला नाही का? न झाला प्रपंच लगेच त्याचा समन्वय बघा आहे परब्रह्म काही झालेलंच नाही. हे झाले हे जी कल्पना आहे ही मी देह आहे आणि मी जीव आहे तेव्हा ती कल्पना दिसते. जेव्हा जीवपणा संपतो तेव्हा काहीच नाही. लाटेचं अस्तित्व संपलं. लाटेने समजलं पाणी आहे का सगळीकडे चराचरच समुद्र तिला दिसेल. आणि जोपर्यंत ती लाट आहे तोपर्यंत ती दुसऱ्याला पाहिजे तेव्हा तिला काय दिसणार लाटच दिसणार आहे. पहा प्रभूने श्रीकृष्ण रूप सोडून एकदम विश्वरूप प्रगट केले व ज्या अज्ञान दृष्टीने पडद्याने लोकास मनुष्यरूप भासत होते तो पडदा काढून घेऊन त्याने विश्वरूप म्हणजे आपले सर्व योगेश्वरच प्रगट केले. परंतु अर्जुनाच्याने ते हे रूप पाहावे किंवा नाही याची काहीच आठवण सुद्धा नाही. हे प्रेम भरात एकदम अर्जुनास माझे रूप पहा असे भगवान म्हणाले. आणि हा पुढचा श्लोक 5 नंबरचा श्लोक टिपून न्या आणि घरी जाऊन 10 वेळा वाचा आणि मग बघा कशाला विश्वरूप म्हणतात. अर्जुना माझी अनेक प्रकारची दिव्य अलौकिकच व नाना वर्णाची व नाना आकृतीची रूपे शेकडो व हजारो प्रकारे म्हणजे अनेक अंशा पहा. आणि आता ह्या 5 नंबरच्या श्लोकाचं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. अर्जुना तू माझे एकच विश्वरूप दाखव असे म्हटलेस आणि आम्ही ते एकच तुला दाखवले तर यात नवलते काय? म्हणून आता माझ्या या विश्वस्वरूपात सर्व जग भरले आहे असे पहा. आता हे विश्वरूप आणि तुम्ही डोळ्यावर आता डोळ्यापुढे चॅनेल आणा सगळे जेवढे चॅनेल तुमच्या टीव्हीत असतील तेवढे चॅनल दनादन दाबत राहायचे बघत राहायचे. काय बघणार आहे तुम्ही? कोणताही चॅनेल लावला तर काय दिसणार आहे तुम्हाला? विश्वस्वरूप आहे विश्वरूपच दिसणार आहे. पण तुमच्या डोक्यात पाहिजे पहिले ते डोक्यात तुमच्या पाहिजे. मी काय पाहतोय त्या दृष्टीने पाहत तशी सृष्टी तुम्हाला दिसणार आहे. पहा त्यात ती पहा काही रोडकी काही लठ्ठ काही ठेंगणी काही उंच काही जाड काही सडपातळ काही अमर्याद कशी शरीर आहेत आपल्या आजूबाजूला कशी माणसं आहेत कशी जनावर आहेत कशी प्राणी मात्र आहेत. पहा काही सडपातळ काही शेकडो अमर्याद काही न आवरणारी आहेत काही निष्कपटी आहेत ना अशी माणसं. काही उद्योग करणारी सक्रिय सारखी कामधंदा त्यांच्या पाठीमागे काही स्वस्त बसणारी आळशी आयत खाऊ बसून खाणारी काही स्वस्त बसणारी निष्क्रिय काही उदासीन काही ना काही घेणं देणं नाही. काही जगाचं वाकडं उद्या काय भलं उद्या वाकडं उद्या यांना काही घेणं देणं नाही. काही प्रेमयुक्त इतके प्रेमळ का बस. काही कडक वा तीव्र बुद्धीची
काही धुंद बेसावत, काही सावत, काही उघड, काही गंभीर न बोलणारी, काही उदार, काही कृपण, काही रागीट, काही शांत, काही चांगल्या मदाने युक्त. आता ही कीर्तन भजनामध्ये जी मारामाऱ्या भांडणं करतील, आम्हाला इकडं मंडप ठोकायचं आहे, आम्हाला इथं मंदिर बांधायचं आहे, ही चांगल्या मदानी युक्त झालेली आहे. यांचा मत बरा आहे, म्हणजे बाकीच्यापेक्षा हे बरे. काही स्तब्ध, काही निरुपयोगी, काही आनंदयुक्त, काही गर्जना करणारे, काही शब्दरहित, काही सौम्य, काही आशाखोर. त्यातली माणसं आहेत का नाही आजूबाजूला आपल्याकडं? जनावरच सुद्धा आहेत. अहो, ज्या माणसाला इथं जिवंतपणी वाटतं. आता काकांना आम्ही सकाळी हायवेला होतो गाडी पाशिंगला, आणि ते हायवेला मी पाहत होतो भारी भारी गाडी जात होत्या, आणि मधीच रस्त्यावर झाडं दोन्ही बाजूनी, मधी झाडं, कडेला झाडं, कडेला झाडं. म्हणलं ही माणसं झाडं कोण आहेत मुंबईला राहायला आलेली? जे आयुष्यभर म्हणत होते आपल्याला शहरातच राहायचं, गावाला नाही जायचं, आपलं गावाला नाही जायचं, शहरातच राहायचं, ती मेल्यावर झाडं होऊन का होईना पण कुठं आली? ती शहरातच आली. काही गावची झाडं गावाला गेली, काही इथंच राहिलेली. काही कोंबड्या मुंबईला आलेल्या काल पाहिल्या आम्ही विठ्ठलवाडी. कोंबड्या मुंबईला आल्या होत्या. कशाला आल्या होत्या? कोंबड्या मुंबईला गाडीचा घालून आणलं कशाला? कापायला. आणि आता आपल्याला बी घेऊन आलेली गाडीत घालून. कशाला आणले? हो, काल सांगितलंय का महात्मांनी सांगितलं, सोमवंशी महाराजांनी. ते म्हणले मी आज एक नवलाव प्राणी पाहिला, तो अंडी देत होता आणि दूधही देत होता, असा प्राणी पाहिला. म्हणले अंडी देतो आणि दूधही देतो असा प्राणी मी पाहिला. आता सगळे गंभीर झाले. म्हणले तुम्हाला माहिती आहे तो प्राणी, पण आता तुमच्या झटकन लक्षात नाही यायचं. आता सगळे मोठमोठे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, ते म्हणले असा प्राणी. ते म्हणले तुम्हाला माहिती? म्हणले कोण? सांगू काय नाव? म्हणले सांगा. म्हणल्यानंतर म्हणले आत्ताच मी एक व्यापारी पाहिला, तो एका हाताने दूध देत होता आणि एका हाताने अंडी देत होता. कसा युक्तीचं सांगायचं काम चालले. काही धुंद, काही बेसावत, काही सावधान, काही उघड, काही गंभीर, काही उदार, काही कृपान, काही रागीत, काही शांत, काही चांगल्या मदाने युक्त, काही स्तब्ध निरुपयोगी, काही आनंदयुक्त, काही गर्जना करणारे, काही शब्दरहित, काही सौम्य, काही आशाखोर लोभी, काही आशा रहित, काही जागृत. काही जागृत आहेत. कुठं जागृत आहेत? स्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहेत. काही निजलेली माणसं रोडनी चालतात. माहिती आहे तुम्हाला? निजलेली माणसं रोडनी चालतात. असं म्हणलं तुम्ही म्हणाला ते हे तर एक ना अजून ते त्या अंड्यावाल्या प्राण्यापेक्षाही नवीन नवलव झालं. निजलेली माणसं चालतात. माहिती का तुम्हाला? झोपत चालणाऱ्यांबद्दल नाही मी म्हणत, अशी बरीच झोपलेली, ती गातात बी, सांगतात बी, वाजवतात बी झोपलेल्या अवस्थेत. असलंच सांगितलं पाहिजे कीर्तनामध्ये. ते म्हणते मग काय गंभीर आहे का नाही? तुम्हाला कळालं ना? पण झोपलेली स्वस्वरूपाच्या ठिकाणी जी झोपलेली आहे, ती रोडनी चालत असली तरी झोपलेली, ती वाजवीत असली भले. आता तुम्हाला माहिती आहे का, आज जो पकवाज वाजवतो तो पूर्वी काय वाजवत होता? तो लग्नातले ताशे वाजवत होता. दनादन 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 लोकांना आनंद येतो. आणि बऱ्याच लोकांची चांगली लग्न झाली, चांगले त्यांचं संसार सुजलाम सुफलाम झाला, याच्या पुण्यात वाढ झाली. आणि हा नंतर गणपती वाजवायला यायला लागला. मग गणपती वाजवता पुढे नवरात्र वाजवायला लागला. आणि नंतर मग पुढच्या अनेक जन्माच्या अशा पुण्याची हे झाल्यानंतर तो आता कीर्तनात, गोरडे बाबा फक्त भजनात वाजवतात. आता काही दिवसांनी कीर्तनात वाजवती, हे का नाही? मी असं करीत आलेले होतो, कारण तो छंद असतो. ते पानसरे बाबा म्हणले मी नुसता बारीक होतो तरी काही घरातला डबा घेऊन वाजवायचं. तर आमची आई म्हणायची, काय म्हणली होती वाक्य ते म्हणले कोणत्या जातीचे काय म्हणले? हा नाही मागायचं नाही तुझं. हा मागायचं तिथे का मागाच्या जातीचं आहे काय? म्हणले सारखं वाजित राहते, सारखं वाजित. म्हणजे आता हे मागाच्या जातीची तिथं डफडी वाजित होती ना, आता कोण येते? हा प्रमाणे तुकाराम महाराज म्हणतो, तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तो जाणावा पूर्वी जन्मीचा मांग. ज्याला ईश्वराबद्दल नाही, जो निष्ठुर आहे त्याला ती संज्ञा दिलेली. काही निजलेली आहेत, काही संतोषी आहेत, काही दुःखी व काही प्रसन्न, काही निशस्त्र, काही शस्त्रधारी, काही अति उग्र आणि काही अति स्नेहाळू, काही भयंकर तर काही चित्रविचित्र, काही समाधिस्थ, काही जनाच्या लीलेने निमग्न हो, काही जनाच्या लीलेत निमग्न. जनाच्या लीलेत निमग्न म्हणजे हे पाहून काही लोक खुश आहेत,
जगाची आनंद, जगाचं काय कर्तृत्व पाहून आनंद, चित्रपट पाहून आनंदी, क्रिकेट पाहून आनंदी, हे सगळं शो पाहून आनंदी, हे जनाच्या याच्यामध्ये खुश झालेले. काही प्रीतीने पालन करण्याचा स्वभाव असलेली, काय काय प्रीतीने पालन करतील. कुत्रे बी पालन करायचे काहींचा स्वभाव आहे. उंदर बी पाळायच्यात का नाही, उंदर पाळायच्यात, पण काळा उंदीर नाही पाळते. काहीतरी वेगळं करायचं म्हणून मग पांढरा उंदीर पाळते. हा, आणि काळा आला तर त्याला बाहेर काढतील पिंजऱ्यातून, आणि पांढरा असलं तर त्याला पिंजऱ्यात नेऊन ठेवतील, आहे की नाही. काही पालन करणारा स्वभाव असलेली, काही मोठ्या क्रोधाने संहार करणारी व काही साक्षीभूत तटस्थ, काही काहीच बोलत नाही, काय होऊ दे, काहीच बोलायचं नाही आपल्याला, चांगलं होणे तर वाईट हो, तटस्थ राहतात. याप्रमाणे नाना प्रकारची पण पुष्कळ आणि दिव्य तेज संपन्नतेने प्रकाश रूपी अशी ती रूपे आहेत. तर व त्याचप्रमाणे निरनिराळ्या वर्णाची आहेत. काही तापलेल्या सोन्याप्रमाणे, त्याचप्रमाणे शेकडो रुपये पिंगट वर्णाची, काही शेंद्राने माखलेली. आकाश जसे सुशोभित दिसते त्याप्रमाणे काही काही शेंद्री रंगाची, काही लहान, काही सहज सुंदर, जसे काही सर्व ब्रह्मांड मानकांनी जडल्यामुळे भरलेले आहे अशी शोभणारी, व काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या वर्णाची, काही शुद्र स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी, काही इंद्रनील मण्याप्रमाणे चांगली निळी, काही काजळासारखी अतिशय काळी, काही रक्ताप्रमाणे लाल. आता हे टीव्हीची चॅनल पाहिलं तरच आपल्याला दिसल. बटर घेऊन आले काय चहा ठेवायला पाहिजे. काही काजळासारखी, काही रक्ताप्रमाणे लाल. आता वेस्ट इंडिज पहा, अमेरिकन पहा, परत ते ऑस्ट्रेलियन पहा, नुसतं चॅनेलच तुम्ही आता ऑन करत आहे. जेवढे चॅनेल असेल तेवढे. काही ताव दिलेल्या ती ताजेदार सोन्याप्रमाणे पिवळी, काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या रंगाची, काही केवळ सोनचाफ्याप्रमाणे गौर वर्णाची, काही हिरवीगार, काही तापलेल्या तांब्याप्रमाणे, काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र शुद्ध अशी ही माझी नाना वर्णाची स्वरूपे पहा. हे जसे भिन्न भिन्न रंग आहेत त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृतीही आहेत. की ज्या काही आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनालाही लाजून शरण आला अशी सुंदर आहे. काही अति सुंदर बांध्याची रूपे आहेत, काही तेजपुंज तुळतुळीत आहेत, काही इतकी मनोहर आहेत की जणू काय शृंगार लक्ष्मीचे जमादार खाने उघडलेले आहेत. काही पुष्ट अवयवांची गोंडस, काही किरकिडीत, काही अति विकराळ, काही उंच मानेची आणि काही मोठ्या डोक्याची, भयंकर रूपाची. हे सुभद्रापती, याप्रमाणे माझ्या रूपाच्या अनेक प्रकारच्या आकृती आहेत. त्या पाहू गेले असता त्याचा अंत पार लागणार नाही. आणि एक एक रूपाच्या एक एक अवयवावर सर्व जग भरलेले आहे असे ते पहा. माझी दृष्टी उघडण्याबरोबर आदित्यादिक देवांच्या सृष्टी विस्तार पावतात व पुढे तीच दृष्टी मिटल्यावर सर्व देवसृष्टी लय पावतात. काय देवाचे डोळे उघडले का आदित्यांचे डोळे उघडतात, आणि देवाने डोळे झाकलं का जग संपलं. माझ्या मुखातील श्वासोश्वासात्मक वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते. तेव्हा त्या ज्वालापासून अष्टवसूंचा समुदाय उत्पन्न होतो, आणि माझ्या भिवयांची टोके रागाने एके ठिकाणी मिळू पाहतात. तेव्हा तेथे 11 रुद्रगणाचे समुदाय उत्पन्न झालेले दृष्टीस पडतात. पहा, 33 कोटी देवतांचं गणित सांगितलेले इथं. 12 आदित्य, 8 वसू, किती झाले? 20. 11 रुद्रास किती झाले? 31 झाले. आणि 2 अश्विनी कुमार किती झाले? त्याप्रमाणे अजून पुढे बरंच आहे. 49 मारुतांना पहा. हे भारत कुलातील श्रेष्ठ अर्जुना. पण हे जे आहेत ना, पहिले 33 सांगितलेले, याच्यामध्येच सगळे क्वालिटी त्या 33 याच्यामध्ये. काय माझ्या सौम्य मुद्रेच्या ओलाव्यापासून असंख्य अश्विनी कुमार उत्पन्न होतात, आणि हे पांडवा कानातून अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे माझ्या एकेका अवयवाच्या सहज लिले पासून देव व सिद्धी याची कुळे उत्पन्न होतात. अशी अपार आणि विशाल रूपे या ठिकाणी पहा. ज्या स्वरूपाचे वर्णन करण्यास वेदाची वाणी खुंटीत झाली, व जी स्वस्वरूपे पाहावयास कळा, आणि जी स्वस्वरूपे पाहावयास काळाचेही आयुष्य पुरेसे नाही, व ज्या स्वरूपाचा ब्रह्मदेवाचाही अंत लागत नाही, आणि ज्याची नावे 3 वेदांनाही कधी ऐकलेली नाही, ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा, व ती कौतुकाने
पाहिल्यापासून आश्चर्यकारक लीलांचा महान ऐश्वर्याचा उपभोग घे. हे किरीटी, या विश्वरूपाच्या रोमाच्या मुळाशी सृष्टी आहे ती पहा. असे काही कल्पतरूच्या बुडाजवळ कोवळे गवताचे असंख्य अंकुरच उगवलेले आहेत. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याच्या योगाने जसे पृथ्वीचे परमाणू आकाशात उडताना तरंगत असलेले दिसतात, त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या प्रत्येक अवयवाच्या सांध्यातून अनेक ब्रह्मांडाचे थवेच्या थवे चक्राकार भ्रमण करीत आहेत असे दिसत आहे ते पहा. या विश्वरूपाच्या एक एक अवयवाच्या ठिकाणी सर्व ब्रह्मांड विस्तारासह भरलेले आहे ते पहा. आणि जर कदाचित विश्वापलीकडे आणखी काही पाहावेसे वाटत असेल तर त्याबद्दल येथे काही संकट ओढीव पडण्याचे कारण नाही. या माझ्या शरीरात जे तुला आवडेल वाटेल ते सुखाने पाहून घे. याप्रमाणे आपल्याला जे वाटेल ते पाहून घ्यायचं, आपण कुठं जायचं, काय पाहायचं ते पाहून घ्यायचं. याप्रमाणे ते विश्वरूपधारी श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहत आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले, तर तो काही एक न बोलता स्वस्थ बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा हा का स्वस्थ बसला आहे म्हणून जो भगवान त्याच्याकडे पाहू लागले, तर तो हा आपला विश्वरूप पाहण्याच्या तीव्रतेचा अलंकार घालून उत्कंठित होता तसाच असलेला दृष्टीस पडला. एक वेद जाणतो याचा अर्थ बघा किती, 7 नंबर 5, 6, 7 3 श्लोक सांगितले देवाने विश्वरूप दर्शन. पण अर्जुन मात्र काय, तोच आला उत्कृष्ट दर्शन पाहतोय का मला, त्या तीव्र इच्छेनेच पाहतोय मला विश्वरूप देव केव्हा दाखवणार आहे. तो पाहतोय पण देव म्हणता याच्यावर परिणाम नाही. 3 श्लोक सांगितले पण त्याला ती दृष्टी दिली नव्हती देवाने. तो नुसता म्हटला मला दाखवा, लगेच देवाने दाखवलं पण त्याला पाहण्याची तो चष्मा दिला. तसंच आता काही लोकांना चष्मा दिलेला नाही. त्यामुळे ते उत्कट इच्छेनेच बसलेले, आम्हाला विश्वरूप कधी होईल, आम्हाला कधी होईल दर्शन, पण तो चष्मा नाही मिळाला. पहा आता देव म्हणतात याच्यावर काही परिणाम नाही म्हणून पाहिलं तर म्हणले तो तशाच प्रकारे अलंकार तीव्र इच्छेचा अलंकार घालून उत्कंठित आहे. म्हणजे मला अजून पाहायला भेटेल, आताच दिसेल, मगच दिसेल अशीच उत्कंठा लागलेली, पाहिल्याचं समाधान त्याला झालेलं नाहीये. हे पाहून भगवान मनात म्हणतात याची विश्वरूप पाहण्याची उत्कंठा अजून कमी झाली नाही व याला विश्वरूप दर्शनाने आनंदही झालेला दिसत नाही. हे विशेष आहे. त्यालाही आनंद झाला नाही, बऱ्याच लोकांना आनंद झाला नाही. विश्वरूप दर्शन दाखवूनही आनंद झाला नाही, कारण पाहण्याची त्याग कळाली नाही. मी तर याला विश्वरूप दाखवले पण त्याला ते मुळीच आकलन होत नाही असे म्हणून देव हसले आणि हसून अर्जुनाला म्हणाले, खूप पाहणार आहेस बरे, आम्ही तुला विश्वरूप तर दाखवले परंतु तू ते पाहतच नाहीस. हे बोलणे ऐकून तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला, महाराज हा उन्हेपणाचा दोष कोणाचा आहे? झालं का ते आलं का घोंगडं कोणाच्या गळ्यात आलं? देवाच्याच गळ्यात आलं. तुम्ही मला हे विश्वरूप दाखवले म्हणजे बगळ्याकडून चंद्रामृत पिवविण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कारण चंद्राचे भोगते चकोर पक्षी असतात, तुम्ही ते बगळ्यात देऊ पाहता ना. अहो महाराज, आरसा स्वच्छ घासून पुसून आपण तो आंधळ्यास दाखवण्याची खटपट करण्यासारखे आहे. तसेच हे ऋषिकेशा जणू बहिऱ्यापुढे गायन करण्यास सुरू केले आहे. हे शारंगधरा, आपण जाणून बुजून सुगंधी पुष्प परागकणाचा चारा भ्रमरास न घालता चिखल खाणाऱ्या बेडकास घालून वाया घालवीत आहात आणि मग तो वाया गेला म्हणून रागवता कोणावर? जे विश्वरूप चर्मचक्षुराधिक इंद्रियास अगोचर आहे असे शास्त्रांनीही वर्णन केलेले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीलाच पाहता येण्याजोगे आहे. तर जर तुम्ही माझी चर्मचक्षु पुढे ठेवले तर ते मी कसे बरे पाहावे? परंतु तुमच्या या उन्हेपणाचा उच्चार न करता आपण आपले प्रारब्ध आपण स्वस्थ बसावे, आपलेच प्रारब्ध म्हणून आपण स्वस्थ बसावे, सहन करावे हेच बरे. अर्जुनाचे हे भाषण ऐकून देव म्हणाले, होय बाबा अर्जुना, तुझे बोलणे मला मान्य आहे. जर तुला विश्वरूप दाखवायचे माझ्या मनात होते तर खरोखर ते पाहण्यास अगोदर आम्हीच तुला सामर्थ्य द्यावायलाच पाहिजे होते. परंतु प्रेमाच्या भरात बोलता बोलता तुला दृष्टी देण्याचे विसरूनच गेलो. जमिनीची मेहनत मशागत न करता जमिनीत बी पेरले किंवा वेल लावली तर त्याकरता लागणारा वेळ त्यास पाणी घालणे इत्यादी सर्व ज्याप्रमाणे वाया जातात त्याप्रमाणे तुला विश्वरूप दाखवण्याविषयीची माझी सारी खटपट व्यर्थ गेली. पण आता अगोदर तुला अशी दिव्य दृष्टी देतो की ज्याच्या योगाने तुला माझे स्वतःचे विश्वरूप पाहता येईल.
मग हे पांडवा, त्या दृष्टीने आमचा सर्व अघटित घटनारूप ऐश्वर्योग पाहून तो आपल्या पूर्ण अनुभवामध्ये आणून ठेव, जो वेदानेच जाणाराच योग्य, वेदक गम्य व सकळ लोकांचा आद्य कारण असा आदिपुरुष व सर्व जगास परमपूज्य तो श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलला. संजय म्हणाला, हे कौरव कुलातील सार्वभौम धृतराष्ट्र राजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की ह्या तिन्ही लोकात लक्ष्मीपेक्षा अधिक दैववान कोणी आहे का? त्या वास्तूची महती एवढी सांगतात सारखे सारखे ज्ञानेश्वर महाराज आणि संजय सुद्धा आणि भगवान सुद्धा, की अलौकिक वस्तू अर्जुनाला दाखवायचं काम चाललेलं आहे. 2-3 वेळा झालं. आता पुन्हा संजय म्हणतो, कौरव कुलातील सार्वभौम धृतराष्ट्र राजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की या तिन्ही लोकात लक्ष्मीपेक्षा अधिक दैववान कोणी आहे का? किंवा या जगात श्रुतीशिवाय खुनेने वर्णन करणारा दुसरा कोण समर्थ आहे? दाखवा बरे. किंवा एकनिष्ठ दास्यत्व म्हणून जे म्हणतात ते एका शेषाच्याच अंगी आहे. अहो महाराज, भगवंताच्या प्राप्तीसाठी योगासारखी 8ही प्रहर आपल्याला देवास वाहून घेऊन सेवा करणारा गरुडासारखा दुसरा कोणी आहे का? परंतु आज ती सर्व मंडळी एकीकडे राहून ज्या दिवशी पांडव जन्माला आले त्या दिवसापासून हल्ली त्यांचे ठिकाणी कृष्ण सुख एकटवलेले आहे. तरी पण ज्याप्रमाणे कामातूर पुरुषाला एखादी स्त्री आपल्या अधीन करून घेते, त्याप्रमाणे त्या 5ही पांडवांमध्ये श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या सहज अधीन झाले आहेत. ते इतके की पडवलेला पोपटही तसा बोलणार नाही किंवा खेळण्याकरता बाळगलेला हरिण इत्यादी पशु इतका आज्ञेत चालणार नाही, इतके अर्जुनाच्या स्वाधीन श्रीकृष्ण झाले. अर्जुनाचे कैसे दैवानुकूल झाले असेल ते कळत नाही. आज साऱ्या पूर्ण ब्रह्मवस्तूचा अनुभव घेणारे भाग्य या अर्जुनाच्या दृष्टीला लाभले आहे. म्हणून पहा, त्याचे बोलणे झेलून श्रीकृष्ण त्याचे लाड कसे पुरवत आहेत. पहा, सगळ्यांपासून जी गोष्ट राखून ठेवलेली ती गोष्ट आता इथं याला सांगतात अर्जुनाला. आणि कृष्ण किती त्याच्या अधीन झालेले. बस का बस, उठ का उठ, सांगा बरं. त्या गवळणींनी सुद्धा श्रीकृष्णाला असं केलं होतं. 1 लाख ताक देते म्हणे, नाच का नाचायला लावायचे. सांगा बरं, किती प्रेमाने बोलला असेल देव. अर्जुन रागावला की देव स्वस्तपणे सहन करतात. अर्जुन रागावला का देवानेच गप्प बसून घ्यायचं. आणि अर्जुन रुसला तर देव त्याची समजूत करीत असतात. एकूण काय तर देवाला अर्जुनाशी आश्चर्यकारक वेळ लागले आहे. अर्जुनाची गोष्ट सोडून देऊन विचार केला तर श्रीकृष्णाची योग्यता काय वर्णन करावी. ज्या शुकाधिक समर्थ पुरुष की जे जन्मताच विषयाला जिंकून म्हणजे ते जितेंद्रिय होऊनच जन्माला आले, ते भगवंताच्या केवळ रासक्रीडेचेच वर्णन करून त्यांचे स्तुती पाठक बनले. राजा श्रीकृष्ण परमात्मा योगाच्या समाधीचे धन व आदिदैवत ते आज पार्थाच्या स्वाधीन झाले आहे. म्हणून माझ्या मनाला मोठा चमत्कार वाटतो. इतके बोलून संजय पुन्हा धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, पण या चमत्कार तरी कसला? श्रीकृष्ण ज्याचा अंगीकार करतील त्याचा असाच भाग्यदेव व्हावयाचाच हे खास. म्हणून ते देवाधिदेव पार्थाला म्हणाले की मी तुला दिव्य दृष्टी देतो, ज्या दृष्टीच्या योगाने अखंड हरिनाम सप्तामध्ये असतो ना विना सारखा चालू, तसं अखंड विश्वरूप पाहता येईल. खंडरहित, त्याचा खंडच होत नाही. जन्माला आला, तुम्हाला पाल सांगतो बघा, हरे राम कृष्णवाल्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दाखवलेले एक चित्र असं दाखवले, अखंड ब्रह्मसत्ता दाखवले विश्वरूपाची. जन्माला आलेल्या बालकामध्ये सुद्धा ती सत्ता, तरुण असणाऱ्याच्या मध्ये, म्हातारा झाला, दाढी झाली, परत वाटेवर पडला तरी त्याच्यामध्ये ती सत्ता, मेला, हाडकं काडकं झाली त्याची तरी तीच सत्ता आहे. ती अखंड आहे, कधीच खंड होत नाही. असं तुला स्वरूप दाखवणार आहे मी तुला, जशी आहे तशी मध्ये आहे. बरोबर आहे. म्हणून देवादिदेव प्रार्थना, संजय पुन्हा धृतराष्ट्राला चमत्कार, म्हणून ती देवादिदेव पार्थाला म्हणाले, मी तुला दिव्य दृष्टी देतो, ज्याच्या योगाने अखंड संपूर्ण विश्वरूप तुला पाहता येईल. श्रीकृष्णाच्या मुखातून ही अक्षरे निघतात न निघतात तोच एकदम अर्जुनाच्या ठिकाणचा अज्ञान अंधकार नाहीसा होऊ लागला. पाहता इथे दिव्य दृष्टी दिली, पण दिलेल्याचा काहीच उल्लेख नाही केला. काय दिली काय नाही, नुसते अक्षरे निघतात न निघतात, तर लगेच त्याचा तो अमोह अंधकार जावा लागला. पण ती अक्षरे इथं दिली नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुला दिव्य दृष्टी देतो, ही अक्षरे नसून ब्रह्म साम्राज्यास, ऐश्वर्यास, आत्मतत्वाने दाखवणाऱ्या ज्ञानरूपी ज्योतीच
श्रीकृष्णाने अर्जुनाकरता लावल्या आहेत असे समज. त्या शब्दातच ती गोष्ट देऊन टाकली. तुला काय सांगितलं? दिव्य दृष्टी देतो. म्हणजे हे सुद्धा काय बनवले? त्याला रूपक बनवलेले. त्या बोधाला काय बनवलेले? रूपक बनवलेले. तुला दिव्य दृष्टी देतो. कारण सस्पेन्स ठेवायचे. चोर लपाटे यांच्या हातात आलं नाही पाहिजे ती गोष्ट. मग दिव्य दृष्टीचा उजेड प्रगट झाल्याबरोबर अर्जुनाच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले. याप्रमाणे आपला ऐश्वर्य योग श्रीकृष्णाने त्याला दाखवला. भगवंताचे हे जे सर्व अवतार आहेत ते ज्या विश्वस्वरूपी समुद्राच्या लाटा आहेत. देवाचे 10 अवतार आहेत. त्या समुद्रावरच्या काय आहेत? मोठाले लाटा आहेत. आणि समुद्र जे आहे ना ते मूळ देवाचं स्वरूप आहे. मग आता लोक लाटांना पुजतात का समुद्राला पुजतात? किंवा त्याच्या तेजरूपी सूर्यकिरणामुळे हे सर्व विश्व एक मृगजळ भासते. ज्याच्या अनादिसिद्ध सत्स्वरूप शुद्ध भूमिकेवर स्थावर जंगम रूप चित्रे उमटतात ते आपले मूळ विश्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनास दाखवले. पूर्वी लहानपणी या श्रीकृष्णाने जेव्हा एकदा माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने त्याला रागावून हाती धरले. नंतर त्यावेळी भीत मी माती खाल्ली नाही म्हणून तोंडाचा धाडा देण्याच्या निमित्ताने ते तो तोंड उघडून यशोदेला त्या 14ही भुवने विस्तारासह दाखवली. किंवा मधुवनात ध्रुवबाळ दर्शनात गेल्यावर देवाची स्तुती करावी अशी त्याच्या मनात उत्कट इच्छा निर्माण झाली. पण ती कशी करावी हे त्यास कळेना. म्हणून ध्रुवाला देवाने असे केले की त्याच्या गालाला आपला शंख लावला. त्याचबरोबर तो जेथे वेदाची बुद्धी खुंटीत होती ती स्तुती करू लागला. त्याप्रमाणे राजा श्रीहरीने धनंजयावर केवढा अनुग्रह केला आहे की आता त्याची माया कोणीकडे गेली? माया संपली. आणि मग काय दिसेल? माया संपली या जगातली तर काय दिसेल? माया नुरे. जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा काय धनंजयावर अनुग्रह केला की आता त्याची माया कोणीकडे गेली तिचा पत्ताच तो जाणवेनासा झाला. आता आपल्यावर अनुग्रह झालाय पण माया कुठे गेली म्हणण्यापेक्षा आपल्याला म्हणावं लागतं हा माणूस कुठे गेलाय त्याचा पत्ताच लागला नाही. तो बरेच दिवस दिसलाच नाही. कुठे गेला काय लागला त्याचा पत्ता लागला नाही. आणि इथं काय झालेलं आहे? मायेचा पत्ता लागलेला नाही. मायाच्या घरकंट्यामध्ये आपण नाही आलो पाहिजे. ज्ञानी माणसं आहेत आपण. आपल्याला कशाचाच रंग चढला नाही पाहिजे. एका आपल्या रंगाच्या वर दुसरा रंगच चढला नाही पाहिजे तर आपण निष्णात झालो भक्ती क्षेत्रात. आणि काही झालं सगळं टाकून द्यायचं पण हे नाही टाकायचं. माया कोणीकडे गेली तिचा पत्ता जाणवेसा झाला. एकदम ऐश्वर्य तेजाचा उजेड पडून प्रलयकाली जलमय झाल्याप्रमाणे त्याला सर्व चमत्कारमय दिसू लागली व त्याचे चित्त आश्चर्याच्या गर्दीत निमग्न झाले. तुकाराम महाराजांना सुद्धा 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला आणि विठोबा भेटला निराकार. आणि ज्यावेळेला खाली आले बाबांनी त्यांना घेऊन आलं तर तेव्हा त्यांनी बाड बुडून टाकले. का बुडून टाकले? त्या बाडमध्ये सगळे पैसे होते. ढोबळे नानाकडे किती आहे, शिनेलकरांकडे किती आहे, अमुककडे किती आहे, तमुकडे किती आहे. आणि आता त्यांना कळायला लागलं का या सगळ्यांच्या आतमध्ये जी शक्ती आहे तिच्याकडून का मी आता ती व्याजंती घेणार. जीव एकदम लाचार झालेले, दिनहीन झालेले, त्यांच्यावर पहिलाच बोजा आहे. आता मला मात्र विश्वरूप दर्शन झालेले. आता माया शिल्लक राहिली नाही. विश्वरूप दिसायला लागलं. जसं तुम्ही सांगितलं या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत तेच तत्वज्ञ संत स्वीकारते. तुम्हाला सांगतो जो आपल्याला रागवून बोलतो तो सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवतो बरं का. कारण काय वेळेला आपण गोडीने ऐकणार नसतो ना तेव्हा रागावून बोलून देवच आपल्याला सांगतो हे असं तरी फटकारल्यावानी वागल तसं. कारण जे बी आता आपल्या बाबतीत जी बी घटना घडणार आहे ती देवाच्या मर्जीशिवाय घडू शकत नाही. आपल्या जीवनात जी बी घटना घडणार आहे देवाच्या मर्जीशिवाय. माये जरी गुरफडायचं असेल आपल्याला तर ती सुद्धा इच्छा कोणाची? देवाची. आणि मायेतून बाहेर काढायची जर इच्छा असेल तर ती देवाची. आपण फक्त निमित्त मात्र. ज्याप्रमाणे वाळलेल्या झाडाचा पाला त्याला काहीच अस्तित्व नाही कुठं जाईल म्हणून त्याला जिकडं वारा घेऊन जाईल तिकडं त्याला जायचं. तसं आपलं जीवन झालं पाहिजे. नदीच्या काठ त्याप्रमाणे ऐश्वर्य तेजाचे एकदम ऐश्वर्य तेजाचा उजेड पडून प्रलयकाली जलमय झाल्याप्रमाणे त्याला सर्व चमत्कारमय दिसू लागले व त्याचे चित्त आश्चर्याच्या गर्दीत निमग्न झाले. नदीच्या काठी मार्कंडेय ऋषी सध्या
संध्या करीत असता भगवंतास आश्चर्य म्हणजे विश्वरूप दाखवा अशी विनंती केल्यावर ज्याप्रमाणे पृथ्वीपासून ब्रह्मलोकापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी होऊन त्यात तो एकटा मार्कंडेय होऊ लागला होता, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या कौतुकाने पार्थ निमग्न झाला होता. नदीच्या काठी मार्कंडेय ऋषी संध्या करीत असतात भगवंतास आश्चर्य म्हणजे विश्वरूप दाखवा अशी विनंती केल्याप्रमाणे ज्याप्रमाणे पृथ्वीपासून ब्रह्मलोकापर्यंत सर्व पाणीच पाणी होऊन त्यात तो एकटा मार्कंडेय होऊ लागला होता, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या कौतुकाने पार्थ निमग्न झाला. आमच्या मंदिरावर चित्र आहे, गावच्या मंदिरावर सगळंच पाणी झाले आणि मार्कंडेयच एकटा राहिला होता, त्याला सगळ्यात आयुष्य जास्त होतं, सगळं जलमय झालं. तो म्हणला कोणच नाही, मीच एकटा आहे. तर झाडाच्या पानावर देव होते, म्हणले तू नाही मी बी आहे तिकडे बघ. सगळं जरी जलमय झालेलं असलं तरी तुला असं वाटत असेल कोणच नाही राहिलं, मीच एकटा राहिलो. तुझ्या आयुष्यापेक्षा माझं आयुष्य, कारण तुला आयुष्य देणारा कोण आहे? मीच आहे. त्याप्रमाणे विश्वरूपाच्या कौतुकाने पार्थ निमग्न झाला. तो म्हणाला या ठिकाणी निमग्न झाल्याचा अर्थ काय? निमग्न झाल्याचा अर्थ काय? मग्न झाला, मग्न झाला म्हणजे एकरूप बी झाला आणि म बी त्याच्यातला मन सुद्धा म न ग आहे त्याच्यामध्ये ज्वारी न निमग्न झाला, मन शिल्लक राहिलं नाही, तो त्याच्याशी एकरूप झाला म्हणजे थोडा सुद्धा शिल्लक राहिला नाही, त्याच्यामध्ये एकरूप झाला. तो म्हणाला या ठिकाणी केवढे मोठे आकाश दृष्टी पडत होते, ते कोणीकडे गेले, कोणी नेले, तसे ही स्थावर जंगम पदार्थ व महाभूते कोणीकडे गेली, पूर्वाधिक दिशांचा मागमूस राहिला नाही व खाली वर खाली हे कोण जाणे कोणीकडे गेली. आणि जागृत झालेल्या मनुष्यात ज्याप्रमाणे स्वप्नात पडलेला पदार्थ दृष्टीस पडत नाही, त्याप्रमाणे एवढा वेळ दृष्टीस पडणारी लोकाकारात्मक सृष्टी नाहीशी झाली. 89 क्रमांकाची ओळ बघा की आता इथं उरफाटा दृष्टांत सांगितलेलं. नेहमी झोप लागल्यानंतर स्वप्न पडल्यानंतर त्याला आठवते, पण आता उरफाटा दृष्टांत सांगितले पहा. आणि जागृत झालेल्या मनुष्यात ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेला पदार्थ दृष्टीस पडत, तुकाराम महाराज स्वप्नातून जागृत झाले आणि त्यावेळेला त्यांचे हे वाक्य अदृश्य तेच झाले. झोपेत होतो तेव्हा जे स्वप्नात जे दिसत होतं ते अदृश्य झालं, कारण आता मी जागृत झालो. जागृत झाल्यावर काही दिसत नाही. जागृत झालं ते झोपेत असताना स्वप्न पडल्या सगळं दिसतो आणि जागृत झाल्यानंतर जे आपल्यामध्ये स्वप्नाचे दिसत होतं ते काहीच दिसत नाही. त्याप्रमाणे त्याला काही दिसत नाही. त्याप्रमाणे एवढा वेळ दृष्टीस पडणारी लोकाकारात्मक सृष्टी नाहीशी झाली. जे जग दिसत होतं ते जगच गायब होऊन झालं. मग जग गायब झालं काय दिसायला लागला आता? दिव्य दृष्टीने आंधळा झाला, तो जग दिसत नाही. दिव्य दृष्टीने माणूस आंधळा होतो बरं का, आणि ज्याला दिव्य दृष्टी नाही ते बी आंधळाचे. मग मी म्हणतो दिव्य दृष्टी घेऊन आंधळा झालेला बरं ना. आता ही सगळं व्हॉट मॅटर्स आहे साधू संतांचं, है का नाही? दिव्य दृष्टी नाही तो सुद्धा कसा आहे? आंधळा आहे. आणि दिव्य दृष्टी दिली तरी तो काय होतो? आता तुकाराम महाराजांचा दिव्य दृष्टी मिळाल्यानंतर आंधळा झालेला अभंग आहे, सहज मी आंधळा का. आता मी आंधळा झालो, आता मला जग दिसत नाही, मला काय दिसतं? आता देव दिसतो. आणि दिव्य दृष्टी मिळायच्या अगोदर ज्ञानोबारायांनी केलेला आंधळा आहे. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, आणि परिणाम ज्ञानदृष्टी हरपली, आणि ही दोन्ही नेत्र आंधळे. आता तुकाराम महाराजांचं दुसरं प्रमाण सांगा तुम्ही, तुमचं पाठ आहे. जी नाही हरी देखीला संसारी, तुका म्हणे ती ही आंधळी, जी नाही हरी देखीला संसारी. असं आंधळी ती तुका म्हणे संसारी, जी नाही देखीला हरी. ज्याने देव पाहिलं नाही तो आंधळ आहे. पहा बरं. त्याप्रमाणे एवढा वेळ दृष्टी पडणारी लोकाकारात्मक सृष्टी नाहीशी झाली. असे आंधळे नाही झाले अजून आपल्यात कोणीच झाले नाही. सगळे डोळेच आहेत एकदम, असे आंधळेच झाली नाही. लोकाकार दृष्टी गेली पाहिजे, काही झालं तर गेली पाहिजे. आणि ती आपल्या पथ्यावर आहे, आपल्या पथ्यावर आपल्या भल्यासाठी. अथवा सूर्याच्या तेजाची सामर्थ्याने जसे चंद्रासह नक्षत्राचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे सृष्टीची सर्व रचना व विश्वरूपाने गिळून टाकली. त्यावेळेस त्याच्या मनाला मनपणच पुरेनासे झाले, मनच संपले.
म्हणजे मन संकल्प विकल्प रहित झाले. मन संपणे म्हणजे काय? संकल्प बी करत नाही, विकल्प. मनाचा धर्म काय? संकल्प विकल्प. त्याचा धर्म काय? सोडून दिला. तुका ते आलं प्रमाण मध्ये आहे ना, काय तुका म्हणे मन वृत्तीवरी. अजून याचा सुद्धा निवाडा नाही. 50% लोकांनाच निवाडा नाही, 50%ला सुद्धा निवाडा नाही. मोठमोठे ज्ञानी लोक सुद्धा म्हणतात तुका म्हणे मग न हे वृत्तीवरी, मन न हे वृत्तीवरी. बुद्धी आपली आपणासच आवरेनाशी झाली व इंद्रियांच्या वृत्ती माघाऱ्या फिरून अंतर्मुक्तीने हृदयात साठवल्या. तेव्हा स्तब्धपणा प्राप्त झाली. एकाग्रतेस एकाग्रता आली. जणू काय सर्व ज्ञानाला मौन आश्रस घातले आहे असे झाले आहे. हे विश्वरूप दर्शन झाल्याची स्थिती बरं का. असं मी एक मौन आश्रय घातलं होतं, सगळ्या ज्ञानाला मौन आश्रय घातले असे दिसले. बाबांच्या पुण्यतिथीचा 3रा मेळावा का काय होता, 3रा का 4था. आणि राणे गुरुजींना कीर्तनाला उभं केलं. काहीच आठवण नाही. ते म्हणले मला आज काय झालं काय कळलं नाही, मला काय झाले काय कळलं नाही. सगळे मोठमोठाले वक्ते सगळे बसलेले होते. सगळे म्हणजे त्या दिवशी खरी कॅबिनेट दर्जाची मीटिंग होती. सगळे महाराष्ट्रातले पहिले 4 मेळावे जे झाले ना, महाराष्ट्रातले सगळे महात्मे तिथं होते भट्टीमध्ये. असा एकही महात्मा नव्हता का तो तिथं नव्हता. आणि त्यांच्या पुढे त्यांना असं झालं. याच्यामुळे झालं असं बघा ना, तेव्हा स्तब्धपणा प्राप्त झाली. एकाग्रता आली. जणू काय सर्व ज्ञानाला मौनाश्रय घातले आहे असेच झाले. बघा भ्रम कसा होतो. आता ही वरती वायर हलती आणि मला असं वाटतं माईक हलतो बघा इथं, कारण सावली याची पडती असं मला वाटतं. पण सावली कशाची पडती? माईकची सावली नाही पडत, वायरची सावली पडते पहा. त्याप्रमाणे तो आश्चर्ययुक्त होऊन कौतुकाने चहूकडे पाहू लागला. तो त्याच्या पुढे जी चतुर्भुज लहान मूर्ती होती ती वाढून अनेक रूपे घेऊन चहूकडे नटून राहिलेली आहे असे त्यास दिसले. त्यास आमच्या जनाबाईला बी दिसले आहे का नाही? काय दिसले सांगा? देव नटला नाना परी. चतुर्भुज रूप छोटी होती ती आता विस्तारली. काय प्रमाणे? विस्तारला विठुबा असे प्रमाणे विठू विस्तारला बहु. एकाचा अनेक झाला. देव नटला नाना परी भरून उरला. आणि अशीच दृष्टी ज्ञानेश्वर महाराजांना बी झाली. अनंत रूपे अनंत वेश देखील आम्ही त्यात. या अनेक रूपाने अनंत वेशाने नटलेला हाच ईश्वर आहे. याच्यापेक्षा दुसरा ईश्वरच नाही. त्याप्रमाणे आश्चर्य कौतुकाने पाहून चतुर्भुज मूर्ती लहान होती ती वाढून अनेक रूपे घेऊन चौकले नटून राहिली आहे असे त्यास दिसले. ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ किंवा प्रलय काळाचे तेज एकदम वाढून चहूकडे पसरते, त्याप्रमाणे भगवंताने आपल्या स्वरूपाशिवाय कोणीकडे दुसरे काहीच उरू दिले नाही. एकट्या अर्जुनाला दिसलं बरं. आणि किती लोक होती तिथं? किती लोक होते तिथं? किती औक्षणी होते काका? 18 औक्षणी होती. त्याच्यात एकाला नाही दिसलं. अजून एकाला दिसले. कोणाला दिसले? संजयला अर्जुनाच्या अगोदर दिसते का अर्जुनाच्या नंतर दिसायला लागले? अर्जुनाच्या आधी दिसायला लागले. अर्जुनाला पहिले दाखवले 5-3 श्लोक तर कुठं दिसायला? अर्जुनाला दिसत नव्हतं. पण बाबा दिव्य दृष्टी पहिली कोणाला दिलेली? कधी दिलेली? कोणाला द्यायची होती ती? आंधळे नकोच म्हणतात. त्याला काय करायचं आता? आंधळ्याला दिव्य दृष्टी द्यायची लई इच्छा आहे. कोणाची? व्यास महर्षींची बरं का, सामान्यांची नाही इच्छा. आंधळ्या माणसाला दृष्टी द्यायची म्हणजे आंधळा कोणला म्हणतोय? हे तुमच्या चांगलं लक्षात आले नाही ना. आंधळ कोणला म्हणतोय? ज्याला स्वरूपाचं ज्ञान नाही, आत्म्याचं ज्ञान नाही आणि त्यामुळे तो माणूस मोहामध्ये फसलेला आहे. आशा धृतराष्ट्राला द्यायची होती व्यासांना ती दृष्टी, पण ते म्हणते मला नको, काय द्यायची ते याला द्या. व्यासांनी दिली पण मी एकदा पाहिली होती. असंच आमच्याबरोबर रिक्षामध्ये एक चालायचा नेहमी. तो माळकरी आम्ही माळकरी. तो यायचा तर म्हणला आमचे बाबा. मग त्याला तो म्हणाला का चला आमचे बाबा बघायला. त्यांनी नेलं भांडुपला आम्हाला त्यांचे बाबा बघाय. ते असे हाताला फ्रॅक्चर झालं होतं ना, म्हणून असं ती खाली घेतली होती पकडायला. बघू कपडे घातलेली माणसं नाही का ती घेत, त्याला काय म्हणतात? ती कुबडी घेतलेली असती. बरोबर यांचं म्हणणं. हात मोडला म्हणून कुबडी घेतली त्यांनी हात ठेवायला. आपण जशी घेतो ना तसे त्यांनी कुबडी. ते तो का हालेना चालेना बाबांचं कीर्तन चालेन ते नुसते असेच बघत होते. आणि तो नंतर एक दिवशी घेऊन आला दुसऱ्या माणसाला. बाबा यांना अनुग्रह द्या. बाबा म्हणले तुलाच नाही याच्यातलं काही कळालं, तू काय सांगतो याला अनुग्रह दे. तू घेतलंय का? म्हणलं नाही. मग जा माग. व्यास महर्षीपेक्षा स्ट्रिक्ट काम इकडे. व्यास महर्षींनी तर देऊन टाकलं. काय दिलं? कुळातला नाश नको व्हायला. आपल्या कुळाची होती ना.
आपल्या कुळातल्या माणसाला देऊन टाकतो आपण, कसं असलं चलावले बाबा द्यावले द्या आमचा माणूस द्या. त्याप्रमाणे आश्चर्य कौतुकाने होऊन त्याने पाहिले. पावसाळ्यात त्याप्रमाणे भगवंताने आपल्या स्वरूपाशिवाय कोणीकडे एक दुसरे एक उरू दिले नाही. पहिल्या प्रथम अर्जुनात श्रीकृष्णाने हे विश्वरूपी स्वरूप पाहून त्याची इच्छा वृत्ती निवृत्त झाल्यामुळे समाधान वाटले. पहिल्या प्रथम अर्जुनात श्रीकृष्णाचे हे विश्वरूपी स्वरूप पाहून त्याची इच्छा वृत्ती निवृत्त झाल्यामुळे समाधान वाटले. डोळे मिटून समाधानात होता व लगली डोळे उघडून पाहत होतो. स्वरूप विश्वरूप दृष्टीस पडले. अशा रीतीने याच दोन्ही डोळ्याने सर्व विश्वरूप पाहावे अशी ती त्याची इच्छा होती. त्या इच्छेच्या सर्व लळा श्रीकृष्णाने पुरवला. खुश झाला. आता चांगलं पाहिलं, खुशच झाला. आता पुढे 11 रूप पाहिली का म्हणून आवरून घे बस झालं. आता हे बस झालं म्हणून चांगलं दिसलं माणसं काय नाही, आपल्या मनासारखं वागली लोक तर आपल्याला बरं वाटत नाही. असं चला यांना टाकून देऊन निघून जाऊ कुठंतरी आपण, आहे की नाही. मग त्या विश्वरूपात अर्जुनाने पुष्कळ तोंडे पाहिली. ती जणू काय केवळ श्री विष्णूच्या राजवाड्याप्रमाणे सुशोभित दिसली. अथवा सौंदर्य लक्ष्मीची भांडारेच उघडली आहेत की काय, किंवा आनंदरूपी वनेच भरास आली आहेत की काय. ज्याप्रमाणे जणू सौंदर्याला राज्याधिकार मिळावा त्याप्रमाणे आल्हाददायक अशी श्रीहरीची मुखे अर्जुनाने पाहिली. त्या तोंडातही काही मुखे सहजच भयंकर जणू प्रलय काळची सैन्यच उठली आहेत अशी दिसली. आता काही अशी दिसली त्याला, त्याच्यात काही गंभीर दिसली. किंवा ही मृत्यूला तोंडे उत्पन्न झालेली आहे, जणू भयाचे किल्लेच उभारावेत अथवा प्रलय अग्नीची पेटलेली महाकुंडेच उघडावी. त्याप्रमाणे अद्भुत व भयंकर अशी तोंडे शूर अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिली. आणि पुष्कळ सौम्य मुखे तरी काही निरुपम अलंकार घातलेली चमत्कारिक अशीही मुखे पाहिली. ती मुखे त्याच्या ज्ञानदृष्टीनेच पाहिली तरी पण त्या मुखाला ज्ञानदृष्टीनेच पाहिली तरी पण त्या मुखाचा अंत त्याला लागेच ना. म्हणून ते सोडून देऊन मग विश्वरूपाचे डोळे कोठे आहेत ते तो कौतुकाने पाहू लागला. तेव्हा जणू नाना रंगाची कमलवनेच विकसित झाली आहेत अशा विस्तृत व सूर्य तेजाप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांच्या पंक्तीच त्या अर्जुनाच्या दृष्टीस पडल्या. डोळे पाहत असताना त्यातच काळ्या कुळकुळीत मेघाच्या गर्दीत कल्पांताचे वेळी विजा चमकतात त्याप्रमाणे भिवळाखाली अग्नीप्रमाणे पिंगट असलेल्या नेत्रदृष्टी चमकत असलेल्या त्याने पाहिल्या. त्या एकच रूपावर एक आश्चर्य पाहत होता. त्या एकाच विश्वरूपात अनेक गोष्टी भरल्या आहेत असे त्याच्या अनुभवास आले. मग अर्जुन या विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत, मुकुट कोणीकडे आहे व ते बाहुदंड कोणीकडे आहे हे पाहण्याचेही कौतुकाने इच्छा वाढवित आहे. ते भाग्यवान असा जो पार्थ त्याचे मनोरथ विफल कसे होतील हे पहा. पिनाक संज्ञक धनुष्य हातात असणाऱ्या शंकराच्या भात्यात कधी वायबान सापडतील काय, किंवा ब्रह्मदेवाच्या वाचेत लटक्या अक्षरांचे ठसे असू शकतील काय, तर नाही. म्हणून अपार असे जे विश्वरूप त्याचा आदी व अंत हे दोन्ही अर्जुनाने पाहिले. या विश्वरूपाचा थांग मार्ग वेदासही लागत नाही. त्या विश्वरूपाचे सर्व अवयव एका वेळी अर्जुनाने दोन्ही डोळ्याने पूर्णपणे पाहिले. जे विश्वरूप नाना रत्नाच्या अलंकाराने शोभायमान होते अशा विश्वरूपाच्या चरणापासून मुकुटापर्यंत सर्व महिमा पाहिला. खुद्द परब्रह्माने आपण स्वतः अलंकाराचे स्वरूप धारण करून त्याचवर परब्रह्म रूपाचीच अलंकार घातल्यावर ते अलंकार कशासारखे शोभत आहेत म्हणून मी सांगू. आता ही सुद्धा अलंकारिकच भाषा वापरलेली आहे. विश्वरूप दाखवलं, नवीन माणसाला काहीच कळणार नाही. काय सांगितलं जशी अनेक तोंड दाखवली याच्यासाठी ते पहिला 5-6 नंबर आणि 7 नंबरचा श्लोकच कळण्याजो काय पहिला. ही सगळे प्राणी कोण ओरडते, नक्की कोण ओरडते? स्वर ओरडतो नाही, उत्तर बरोबर नाही. देव बी ओरडत नाही असे. देव तर काय ओरडत नाही पण ते देवाच्या सत्तेने स्वर ओरडते. आता सुवर वरडते पण त्याच्या सत्तेने सुवर तसंच राहू द्या आणि त्याच्यातली सत्ता जाऊ दे आणि सुवरला म्हणा वरडता येईल का? याच प्रकृती आणि पुरुषाने नटलेली सृष्टी. एका पुरुषाला काही करता येत नाही. नुसतं सुवर नाही नुसता देव आहे त्याला म्हणा काढा आवाज तरी आवाज नाही निघत. त्याला सुवरच पाहिजे म्हणजे प्रकृती बी पाहिजे आणि पुरुष बी पाहिजे. हे सगळं जे नटलेले ते सगळं तेच नटलेले आहे. आणि ही अलंकारिक भाषा आहे. खुद्द काय वाक्य
खुद्द परब्रह्माने आपण स्वतः अलंकाराचे स्वरूप धारण करून, ही माणसं म्हणजे काय, माणसं म्हणजे काय, हेच अलंकार आहेत. अलंकाराचे स्वरूप करून त्याचवर परब्रह्म रूपाचीच अलंकार घातल्याने अलंकार कशासारखे शोभत आहेत म्हणून मी सांगू. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र सूर्य मंडळे प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचे जीवन आहे व ज्या प्रभेने हे सारे विश्व प्रकाशित होते, ते दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार नाही. अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार. पण अर्जुनाला त्या ब्रह्माने आपल्याच स्वरूपाचे अलंकार आपल्या अंगावर घातले आहेत असे दृष्टीस पडले. अर्जुनालाच त्या ब्रह्माने आपल्याच स्वरूपाचे अलंकार आपल्याच अंगावर घातलेले. एका देवाने स्वतःच्या अंगावर अनेक शरीर निर्माण केली असं वाक्य सुरुवात झाली. एक चतुर्भुज छोटी होती, तिच्यातूनच अनेक रूप बाहेर पडली. आता हे जर चित्रपट सृष्टीतल्या लोकांना दाखवायचं असेल तर तो कसं दाखवेल. असं एक शरीर दाखवलं आणि त्याच्यातून अनेक निर्माण झालेले दाखवतील. म्हणजे वास्तविक तसं निर्माण होतं का. पहा, एकाने ब्रह्मदेव निर्माण केला, मग ब्रह्मदेवाने अनेक प्रजा निर्माण केली, त्यांना सांगितलं जग निर्माण कर. अशी ती परंपरा चालत चालली. आपण ती मूळ कोणाचं आहे आणि संकल्पना कोणाची, त्याची येते. दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार. आपल्या गावात दृष्टीस पडले. मग अर्जुन ज्ञानदृष्टीने विश्वरूपाचे हात पाहू लागला. तो ते सरळ असून त्यात कल्पांतीच्या ज्वालांना तोडणारी शस्त्रे चमकत आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. विश्वरूपाचे हात पाहू लागले. किती हात आहेत. काही देणारे हात आहेत, काही घेणारे आहेत, काही कापणारे हात आहेत, नाश करणारे हात आहेत. देव आपणच अवयव अंग, आपणच त्याचवर घातलेले अलंकार, आपणच हात आणि आपणच हत्यारे, आपणच जीव आणि शरीर आपणच झाले आहेत. फार तर काय, चराचरात्मक सर्व विश्व परमात्म्यानेच ओतप्रोत भरलेले आहे असे अर्जुन पाहत होता. हा सिद्धांताची भाषा आहे. हे आपल्याला कळण्यासाठी लहानपणाला लहान मुलाला कसं समजून सांगायचं म्हणून त्यांना माऊली फार लहान स्टेपला. ना आता यांनी सांगितलं देव काय काय बनला. पहा वाक्य, देव आपणच अवयव. आता ती अलंकारिक भाषा होती. देवच माणूस झाला, परब्रह्मच अलंकार झाला आणि अलंकारावरच परत अलंकार घातले, अलंकारावरच अलंकार घातले. आणि मग ते कसे काय पाहायला दिसणार आहेत, तसेच दिसणार आहे. आणि त्याचं आता विश्लेषण केलं. देव आपणच अवयव अंग झाला, आपणच त्यावर घातलेले अलंकार झाला. म्हणजे शरीर सुद्धा देवच झाला आणि त्या शरीरावर घातलेले अलंकार सुद्धा तोच झाला. आता आपल्याला मिळालेले अलंकार आहे गाणं वाजवणं, तुम्हाला गोड बोलणे, हा अलंकार दिलेला आहे देवाने प्रत्येकाला. पण रागीटपणाचा सुद्धा अलंकार दिलेला आहे. तो दिंडीत कामाला येतो, रात्रीचा राखणदारी करायला. कोणाला हे असं मोठं शरीर दिलेलं आहे, हे बी अलंकार आहे. मग कीर्तनात त्यांना लाल कपडे घालून एक राजदंड देऊन उभा केला जातो, अलंकारच आहे हा. पहा, हे दृष्टीच पडले. अलंकारच आपल्या अंगावर घातले आहेत असे दृष्टी पडले. मग अर्जुन ज्ञानदृष्टीने देवाचे हात पाहू लागला. आपणच अवयव अंग, आपणच त्यावर घातलेले अलंकार, आपणच हात, आपणच हत्यारे. तलवार सुद्धा कोण आहे. त्याची इच्छा असली तर कापणार आपल्याला. आपल्याला नाही तलवारीने कापलं तर आपण आपल्या हाताने ब्लेडनी कापून घेऊ आपल्याला. पण त्याची इच्छा असली तर मग ते हत्यार सुद्धा कोण आहे. आपणच जीव व शरीरही आपणच झाले आहेत. जीव बी देवच झाले आणि शरीर सुद्धा कोण झालेले. सर्व खलविदम ब्रह्म. हा बोध 11व्या अध्यायातला विश्वरूप दर्शनाचा आहे. फार तर काय, चराचरात्मक सर्व विश्व परमात्म्यानेच ओतप्रोत, ओतप्रोत म्हणजे आत बाहेर, ओतप्रोत असे अर्जुन पाहत आहे भरलेले आहे. त्याच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्राचे फुटाणे होऊन त्या तेजाने मागे हटलेला अग्नी पोळल्यामुळे समुद्रात प्रवेश करावा म्हणून म्हणू लागला. म्हणजे त्या समुद्रात शिरण्याची इच्छा झाली. मग जणू काय काळकुट्ट विषयाच्या लाटा उसळल्या आहेत किंवा महाविजयाचे अरण्यच उद्भवले आहे अशी आयुधे हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरता उगारल्यासारखे त्या विश्वरूपाचे अपरिमित हात पाहिले. मारणारे हात पाहिले. आता काही देणारे पाहिले, काही हात मारणारे. असं वाक्य वाटलं पाहिजे आपल्याला. देणाराचे हात हजारो, दुबळी माझी जोडू. म्हणजे पैसे दान देणाराला हे वाटलं पाहिजे. आणि हेच गाणं त्याला मारताना सुद्धा त्यांनी असंच म्हणलं पाहिजे. लय लोक मारायला लागले तरी त्यांनी सुद्धा असंच म्हणलं पाहिजे, देणाराचे हात हजारो आहे. हा, मारणाराचे हात हजारो. देणारा म्हणजे मार हा सुद्धा देतोच ना. म्हणजे देणाराच बरोबर आहे का. काय दिलं त्यांनी.
मार दिला. त्या हातातील तुम्हाला माहिती का निवृत्ती महाराज म्हणले एक माणूस गेला भीक मागायला एकाच्या घरी, शेठकडे गेला, कंजूस शेठकडे गेला. शेठने काहीच त्याला दिलं नाही, काहीच नाही दिलं. लय वेळ बसला त्याला नाही दिलं. शेवटी ते भिकारी वैतागून त्याला शिव्या देऊन निघून गेलं. त्या मुनीमजी शेठला म्हणतो, काय शेठ तुम्ही काहीच नाही दिलं? तो म्हणला, मी तरी त्याला काहीच नाही दिलं पण तो मला काहीतरी देऊन गेला का नाही. आहे की नाही. त्या हातातील असंख्य शास्त्राच्या भयाने अर्जुनाने तेथून आपली दृष्टी काढून मग तो कंठ व मुकुट याचकडे पाहू लागला. आता इथं भीती वाटली, सगळे शस्त्र पाहिलं, तिकडून काढलं, त्याने लक्षण कुठं लावलं? कंठाकडं आणि मुकुटाकडं. तेव्हा त्याला असे वाटले की कल्पतरूची उत्पत्ती याचपासूनच झाली आहे की काय. सिद्धांताची अधिष्ठाने व लक्ष्मी ती शिंदे असता जेथे विश्रांती घेते अशी ती अति उत्कृष्ट कमळे त्याचा वास भगवान घेत आहेत असे पाहिले. मुकुटावर अनुक्रमाने फुलाचे गुच्छ होते वर एकावर एक अशा पूजा बांधलेल्या जाळ्या असून कंठात अवर्णनीय अशा पुष्कळ माला लोळत होत्या. ज्याप्रमाणे स्वर्गाने सूर्यतेज नेसावे किंवा जणू मेरू पर्वत सोन्याने मडवलेला आहे त्याप्रमाणे कमरेच्या भोवती नेसलेला पितांबर झळकत होता. ज्याप्रमाणे श्री महादेवास कापुराची उटी लावावी किंवा कैलास पर्वतास पायऱ्याने लिपावे अथवा क्षीर समुद्राला पांढऱ्या स्वच्छ उदकाने आच्छादावे. ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग तिचा आकाशाकडून बुरखा घ्यावा त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर पांढरी शुभ्र चंदनाची उटी त्यास दिसली. त्याच्या योगाने मूळ प्रकाशणाऱ्या वस्तूलाही तेच चढते. म्हणजे ब्रह्मानंदाचाही हा जात्याच अति थंड आहे. ब्रह्मानंदाचाही तरीही त्याचा ज्याने दहा नाहीसा होईना. वस्तूला तेच चढते ब्रह्मानंदाचाही ज्याच्याने दाह नाहीसा होतो व ज्याच्या सुगंधाने स्वभावताच गंधयुक्त पृथ्वी जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होते किंवा निर्लेप असा जो परमात्मा तोही ज्या गंधाचा अनुलेप करतो. मदने ज्याची उटी सर्वांगाला लावतो त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करील. याप्रमाणे एक एक अलंकार शृंगाराधिक शोभा पाहून अर्जुन भांबावला. तशा देव बसले होते किंवा उभे होते किंवा निजलेले आहेत अथवा कुशावर आहेत हे त्यात समजेना. डोळे उघडून तो बाहेर इकडे तिकडे पाहतो. तो सर्व विश्वरूपाने ओतप्रोत भरले आहे असे त्यास दिसू लागले. सगळे देव कुठे आहे, देव कुठं नाही असं तो सगळीकडे पाहतो तर सगळीकडे देवच नटलेले आहे त्याला दिसला. म्हणून आता मी त्याकडे मुळीच न पाहता डोळे झाकून स्वस्थ बसावे असा मनात निश्चय करून डोळे झाकतो तोच अंतर्यामी त्यास तसेच विश्वरूप दिसू लागले. डोळे झाकले तरी विश्वरूप दिसायला लागलं आणि डोळे उघडे ठेवले तरी विश्वरूप दिसायला लागलं. समोर अगणित भयंकर मुखे दिसतात म्हणून त्याच्या भीतीने पाठीमागे जो पाहू लागतो तो तिकडेही विश्वस्वरूपाची मुखे हात पाय हे तसेच आहेत असे त्यास दिसू लागले. अहो दृष्टी उघडून पाहिल्यावर सर्वत्र विश्वरूपाचा प्रतिभास होतो. यात आश्चर्य ते कसले, परंतु डोळे मिटल्यावरही न पाहताही ते दिसते. हेच भगवत अनुग्रहाचे नवल आहे ऐका. न कळो ते उगले. अजून बघा न देखिले ते सुद्धा आपल्याला दिसायला. ही भगवत कृपा मिटल्या डोळे पाहून शोधित पण मिटल्यावर सुद्धा ते सगळं दिसते. ही भगवत अनुग्रहाची नवल ऐका. प्रभूच्या कृपेची करणी अशी अद्भुत आहे पहा की पार्थाचे पाहणे व न पाहणे हे सर्वच्या सर्व नारायणाने घनदाट व्यापलेले आहे. तू नाही म्हणला पाहिलं तरी चालेल. बघा नाथ महाराजांचा हरिपाठ चालू होतं त्याच्या अगोदर एक अभंग आहे. विठ्ठल लाविले पिसे जिकडे पाहावा तिकडे दिसे. एवढा पिसं लावलं का जिकडे पाहावा तिकडे विठ्ठलच दिसतो. आणि आपल्याला फार पंढरपूर मध्ये गेला तरी दिसत नाही. म्हणून एका आश्चर्यरूपी पुरात पडल्यावर तो तात्काळ काठावर जाऊन जो उभा राहतो तोच पुन्हा दुसरा चमत्कार रूपी महासमुद्रात पडला. याप्रमाणे आपल्या असामान्य विश्वरूप दर्शनाचाच वेध लागलेल्या अर्जुनास कौशल्याने श्रीकृष्णाने अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले. तो सर्वव्यापी व स्वभावताच सर्वोत्तमुख आहे. सगळ्यांच्या मुखाने तोच नटलेला आहे. पहा काय वाक्य. तो सर्वव्यापी आहे व स्वभावताच सर्वोत्तमुख आहे. सर्वांचं मुख म्हणजेच त्याचं मुख आहे. त्यामुळे आणि तशाच अर्जुनाने तेच विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना केल्यामुळे आपणच सगळे रूपे घेऊन विश्वरूपाने होऊन राहिला आहे.
होता असं वाक्य नाहीये बरं का. अर्जुनाला श्रीकृष्णाने जी दिव्य दृष्टी दिली होती ती दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश, ती दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश असला तरच त्यामुळे दिसावे किंवा मिटले असता तिचे पाहणे बंद व्हावे आशातली नव्हती. म्हणून अर्जुनाने डोळे उघडे ठेवून किंवा झाकून अशा दोन्ही प्रकाराची आणि उजेडात नव्हे तर अंधारात सुद्धा त्या दिव्य दृष्टीने तो विश्वरूप दिसत होते असे हस्तिनापुरात संजयाने धृतराष्ट्रात सांगितले. हिरा दीप रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संत जे दिसत नाही. आणि ह्या तिघांच्यामुळे हे तिघ दाखवतात, ते दाखवणार दिसणाऱ्या गोष्टी दाखवतात, पण न दिसणारी गोष्ट दाखवली इथं दिव्याने नाही किंवा सूर्याने सुद्धा नाही, उजेडात नाही, अंधारात सुद्धा नाही. सगळ्याच दिव्य दृष्टीने ते दिसत. आज उजेडात दिसतात आणि अंधारात नाही असं आहे, सगळीकडेच ते दिसायला लागलं. विश्वरूप दिसत होते असे हस्तिनापुरात संजयाने धृतराष्ट्रास सांगितले. व संजय म्हणतो की फार काय सांगू, नाना अलंकारांनी भरलेले व ज्याला सर्व बाजूने मुख्य आहेत असे विश्वरूप अर्थाने पाहिले. हे राजा आपण सर्व ऐकले का? राजा त्या विश्वरूपाच्या तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगू. प्रलयकाळी जसे द्वादश सूर्य एकत्र मिळतात तसे ते सहस्रवधी सूर्य जरी एकाच वेळेला उदय पावले तरी त्याच्याने त्या विश्वरूपाच्या तेजाचा प्रभावाची बरोबरी करवणार नसल्याने ते त्याच्या उपमेस येणार नाहीत. सर्व विजा एकत्र करून प्रलय काळच्या अग्नीची सर्व साहित्य जमवून व त्यात दहाही महातेजे जर भरीस मिळवली तरी त्या विश्वरूपाच्या अंगाच्या तेजाची काही थोडीशी कदाचित बरोबरी झाली तर होईल, परंतु त्याची अगदीच बरोबरी तर खास होणार नाही. असा श्रीहरीचा सहज महिमा आहे. त्याच्या विश्वरूपाच्या सर्वांगाचे तेज सर्वत्र पसरलेले होते. ते श्री व्यास मुनींच्या कृपेने माझ्याही दृष्टीस पडले. तिकडे भगवत अनुग्रहाच्या कृपेने अर्जुनाची कृतार्थता सांगितली आणि इथं लगेच दुसऱ्या माणसाची कृतार्थता सांगितली. तो म्हणतो विश्वरूपाच्या सर्वांगाचे तेज सर्वत्र पसरलेले होते. ते श्री व्यास मुनींच्या कृपेने माझ्याही दृष्टीस पडले. आणखी त्या विश्वरूपावर सर्व जग आपल्या विस्तारासह कोण बोलते 12 नंबर आणखी त्या विश्वरूपावर सर्व जग आपल्या विस्तारासह एका बाजूस दिसत होते. ज्याप्रमाणे महासागराच्या पाण्यावर निरनिराळे बुडबुडे दृष्टीस पडतात किंवा आकाशात ढगावर जसे काल्पनिक गंधर्वनगर भासावे किंवा पृथ्वीवर मुंग्यांची वारुळ बांधावे किंवा डोंगरावर बारीक मातीचे कण यथास्थित पसरलेले असतात, त्याप्रमाणे त्यावेळी त्या देवादिदेव श्रीकृष्णाच्या विश्वरूप शरीरावर अर्जुनाने हे सर्व जग पाहिले. कशी दृष्टी दाखवली, दृष्टांत कसा दिलाय पहा आपल्याला माऊली. महासागरात दिसणारी बुडबुडे, किती अनेक बुडबुडे दिसतात एकाच याच्यातून सारखे बुडबुड, तसे अनेक शरीर तो पाहत होता इतक्या याच्यातून. किंवा आकाशात ढगावर जसे काल्पनिक गंधर्व नगर दिसते, याच्यापेक्षा अजून सोपी झाली पृथ्वीवर मुंग्यांची वारुळे बांधावी, त्याप्रमाणे डोंगरावर बारीक मातीचे कण यथास्थित पसरलेले असतात जसे व्यापक स्वरूपाने दिसतात, त्याप्रमाणे त्यावेळी त्या देवादिदेव श्रीकृष्णाच्या विश्वरूप शरीरावर अर्जुनाने सर्व जग पाहिले. हे जग कुठं पाहिलं? देवाच्या विश्वरूपाच्या शरीरावर. तेव्हा एक विश्व वेगळे व त्यास पाहणारे आपण एक वेगळे. 14 नंबरचा श्लोक. यथार्थ स्वरूप प्राप्ती झालीचं लक्षणे 11व्या अध्यायातला 14 नंबरचा श्लोक चालू आहे बघा. त्यानंतर तो अर्जुन विस्मयाने युक्त ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत असा होऊन मस्तकाने देवाला प्रणाम करून ज्याने आपले हात जोडले आहेत असा तो त्याला बोलला. काय बोलला बा? तेव्हा एक विश्व वेगळे व त्यास पाहणारे आपण एक वेगळे. असा द्रष्टा दृश्य भावाचे जे थोडेसे द्वैत होते तेही नाहीसे झाले व अर्जुनाचे मनही सहज विरून गेले. काय प्रमाणे? योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने, पाहता पाहता मन न पुढे धनी. बा हे खालून इकडून कुठून झालं? व अर्जुनाचे मन सहज विरून गेले. पाहता पाहता मन न पुढे धनी. आणि आता तिसऱ्याच्यात परत वर्ष चाललंय. देखिला देखिला माय मी देवांचा देव आणि फिटला संदेह
निमाले दुजे पण पहा तेव्हा एक विश्व वेगळे व त्यास पाहणारे आपण एक वेगळे असे जे थोडेसे द्वैत होते तेही नाहीसे झाले आणि अर्जुनाचे मन सहज विरून गेले. अंतर्यामी आनंद जागृत अभिव्यक्त झाला. त्यामुळे बाहेरील गात्रे इंद्रिय ढिल्ली पडली आणि पायापासून मस्तकापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. ही अष्टसात्विक भावाची लक्षणे. याच्यावर गायकवाडताई सांगतात 1,00,000 रुपयाचं पाकिट देते म्हणले मी कीर्तनकार बाबाला. 10,000 आणि 5,000 रुपयाचा भिक्काऱ्याने काय मागायचं. 1,00,000 रुपये देते. पण ही अनुभूती आणून देत असेल तर तर मग मात्र नाही तर मग नाही. मग आलेलं पेट्रोल चार्ज गाडीचा घसरा आणि स्वतःचा घसरा सगळा अंगावरचा आपल्याला घ्यावा लागेल. कोणाला? महाराजांना. पावसाळ्याच्या सुरुवातीस पर्वताच्या सर्वांगावरून पाणी वाहून गेल्यावर जसे पर्वताच्या सर्वांगावर गवत उगवते त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. सगळे केस अंगावरचे ताट उभे राहिले आणि त्या रोमातून भजन चालू होतं माणसाच्या. आपल्याला फक्त एवढंच मेलेल्यांच्या गोष्टी सांगण्यात पुराणात झालं. अर्जुनाच्या रोमातून भजन येत होतं. अरे आमच्या येईला असं काहीतरी सांग ना. तुझ्या येतं का नाही? अर्जुनाचे येत होतं तुझ्या येतं का? जर बाबा म्हणला माझ्या येतं तर मग माझ्या बी आणखी. आणि हिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आणि तुमची तोंड म्हणत नाही. याचा उद्यापणा कोणाचा आहे? हा तुमचा की हा तुमच्या पायाचा पाय गुण लागलेला आहे आम्हाला. आपली कर्म सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तुम्हाला सांगतो आपल्या घरातल्या वस्तू सुद्धा बोलतील विठ्ठल विठ्ठल. तुम्ही ऐका बारकाईने. आवाज येतो तसा. मला येतो आवाज. पण तो स्वामी समर्थाच्या तिथे गेलो असं कान लावले येतो तसा नाही. सगळे बघा हायवेला जाऊन उभे राहा तुम्ही. काय आवाज येतोय? गाडी काय म्हणते पहा. ट्रेन काय म्हणते? उसाच्या रसवाल्याच्या इथं जर गेलं ती घुंगरं काय म्हणतात? चिमणी काय म्हणते? पाल काय म्हणते? आणि आपण काय म्हणतोय? आपला श्वास काय म्हणतोय? बारकाईने लक्ष द्यायचं पाहायचं. त्या अर्जुनाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. चंद्रकिरणांनी स्पर्श केलेल्या चंद्रकांत मण्या जसा पाझर सुटतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्व शरीरावर घामाचे दाट बिंदू आले. ज्ञानाग्नी पेटलेला आहे त्यामुळे त्याची तीव्रता आहे. कमळाच्या कळीमध्ये भुंग्यांचा समुदाय सापडला म्हणजे ती कळी इकडून तिकडून हेलकावते. त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लाटांच्या बळाने बाहेर शरीरही थरथर कापू लागले. विपुल कापूर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापूर केळीच्या सोपटे उकलून कापुराचे एक एक कण बाहेर गळून पडू लागतात त्याप्रमाणे डोळ्या वाटे आनंद अश्रूचे थेंब बाहेर पडू लागले. पंढरपूरचा हा अभंग इथं बसू शकतो. त्यालाच काला म्हणतात. तोच खरा काल्याचा अभंग आहे. पण तो काल्याचा अभंग म्हणून नाही म्हणत. काल्याचा भलताचा अभंग म्हणतात लोक. काल्याचा अभंग बघा. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीची घडे खळा पाझर रोकडे. डोळ्यातून अश्रूंच्या नेत्रे अश्रूंची आधारा कोठे रोमांच शरीरा ते या पंढरीची घडे खळा पाझर रोकडे. पुढं काय? तुका म्हणे काला असा कोठे अभेद देखील जीवशिव ऐक्य झाल्याची लक्षणे. आत्मसाक्षात्काराचा विषय या. चंद्रोदय झाल्यावर ज्याप्रमाणे भरलेल्या समुद्रात भरत्यावर भरता येतात त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लाटांनी वरचेवर अंतकरण उसंबून आल्याने तो डोलू लागतो. पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यानंतर समुद्राला भरती येते. कारण चंद्र हा समुद्राचा कोण आहे? पोरगा आहे. पहा. आणि याचं रूपक केलं नामदेव महाराजांनी. आठवतं का? सिंधूचे गर्जन राम नाम थोर भक्तीचे पौर्णिमा बोध तो चंद्रमा आनंद सिंधू प्रेमा भरते आले. सिंधूचे गर्जन राम नाम थोर. काय रूपक केले बघा. भक्तीची पौर्णिमा. पौर्णिमेला बोध तो बोध रूपी चंद्रमा. त्याच्यामुळे आनंद सिंधू प्रेमा भरते आले. त्याला भरते आलं. इकडं आतमधल्या प्रेमाला भरता आलं. ते ब्रह्मांडातल्या प्रेमाला भरता आलं आणि इकडं पिंडातल्या प्रेमाला भरता आलं. आणि ते भरताच्या याच्यात नाव काय येतं? सिंधूचे गर्जन. सिंधूची म्हणजे सागराच्या लाटांचा जो आवाज येतो. सिंधूचे गर्जन राम नाम थोर भक्ती प्रेम वेडावले अशा प्रकारच्या पुढं नामदेव महाराजांचा अभंग. सिंधूचे गर्जन राम नाम थोर उचंबळून तो डोलू लागला. याप्रमाणे अष्टसात्विक भाव देखील एकमेकात चढावर होऊ लागली. त्या स्थितीत अर्जुनाच्या जीवात ब्रह्मानंदाची राज्यप्राप्ती झाली.
आणि बाबा लोक म्हणतात हे काय होते तुम्हाला बा बरं कसलं काय ज्ञानेश्वरी वाचतात काय नसते टाइमपास करतात काय माहिती काय सांगले असली त्याला अष्टसात्विक विवाह झाली त्या अर्जुनाच्या जीवास ब्रह्मानंदाची राज्यप्राप्ती झाली. काय वाक्य बघा ऐसा सात्विकाचाही आठो भावा परस्परे वर्ततसे हेवा. त्या एकमेकांमध्ये हेवा चालू लागला. त्या बासरीमध्ये देवाच्या हातात असणारी बासरी आणि गवळणींमध्ये हेवा दावे चालायचे. त्या गवळणी म्हणायच्या लोक म्हणायचे गवळणी लय थोर आहेत देवाचं किती त्यांच्यावर प्रेम आहे पण ते म्हणायचे आमच्यापेक्षा बासरीवर लय प्रेम आहे. बासरी नेहमी बघले झोपला तरी उशाला कुठं गेला गायवाळा गेला तरी ती जड असून लाकडाची असून त्याच्या बरोबर आहे. ते हेवा कोण कोणाशी करतय चल चैतन्य जड चैतन्याशी हेवा करतोय तू देवाच्या एवढा जवळ बाबर आठही भावाचा परस्परे वर्ततसे हेवा तेच ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली. अर्जुनाला नाही बरं का जीवाला असं ज्या ज्या जीवाला असं होईल त्या जीवाला ब्रह्मानंदाची राणी फावली म्हणजे ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले. त्याचप्रमाणे ब्रह्मानंद सुख अनुभूतीच्या मागोमाग देव आणि भक्त अशा कल्पित द्वैताचा सांभाळ केला. मी भक्त तू देवाईशी करी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवाईशी करी. या असं झाल्यावर काहीच झालं नाही तो म्हणतो नको मला ब्रह्मज्ञान. अरे ब्रह्मज्ञान नको. चणे खातो का चणे तो म्हणला मी चणे खात नाही. का नाही खात दात नाही म्हणून चणे खात नाही तसं यांना ब्रह्मज्ञान माहित नाही. हो नको ब्रह्मज्ञान देतो कोण तुम्हाला आत्मज्ञान. आत्मज्ञान माहिती आहे का कशा बरोबर खातात ते माहित नाही. आणि मी बघतो तू देव आईशे करी. आईशे करी म्हणजे एक झालेले तेव्हा एक झाले तेव्हा ते म्हणले आम्हाला जरा वेगळं कर तू बघतो मी बघतो होतो तू देव हो आनंद लुटू आपण याच्यासाठी वेगळेपणा करा. बाप रखमा देव जीवीचा जिवाळा काही केल्या वेगळा नो हे देवाय. त्यावेळेला देवाकडे प्रार्थना केली देवा थोडा वेगळेपणा दाखव मी भक्त होतो ती देव होतो असा आनंद लुटू पा. त्याप्रमाणे ब्रह्मानंद सुखाच्या अनुभूतीच्या मागोमाग देव आणि भक्त अशा कल्पित द्वैताचा देवाने सांभाळ केला. त्यामुळे अर्जुन दीर्घ श्वासोश्वास उसासा टाकून स्वभोवती पाहू लागला. ज्याचे अष्टसात्विक होतात ते जेव्हा उठत ना स्थितीतून जरा थोडं सावध झालं कधी पहिलं मोठं आणि मग जरा इकडे इकडे पाहतो काय झालं पडलो होतो का उठलो होतो असं अर्जुनाचं झालं. दीर्घ श्वासोश्वासाचा उसासा टाकून सभोवती पाहू लागला आणि आपण ज्या बाजूला अर्थात देवासमोर मुख करून बसलो होतो त्याच बाजूला मस्तक लावून हात जोडून चांगलीच प्रार्थना करू लागला. आता काय प्रार्थना करतो बघा. आता अर्जुन म्हणाला प्रभू आपला जय जयकार असू आपण आम्हावर मोठी नवल कृपा केली हो. आम्ही सामान्य जीव असून विश्वरूप पाहते झालो. सामान्य जीव कोण विश्वास ठेवलो कोण विश्वास ठेवणार आहे कोणीच विश्वास ठेवणार नाही. भगवान आपण खरोखर ही गोष्ट फार चांगली केली की तिच्या योगाने स्वभावताच मला फार आनंद झाला. ही की सर्व सृष्टीला तुम्हीच आश्रय आहात असे मी आजच आपल्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहिलेले आहे. सगळ्याला आधार कोणाचा आहे. आता एखादा जर आपल्याला काही रागाने मारायला आला आणि शिव्या द्यायला आणि बोलला तर तू कोणाच्या सत्तेने बोलतोय. आपण म्हणायचं ओळखलंय मी तुला तरी त्याच्या डोक्यात ऊर फाटाच कार्यक्रम होईल. ओळखले म्हणजे तू नाही बोलत बाबा तू का म्हणे तुची खेळे दोही ठाई नसेल तो धीर देई मना मारणारा तोच आणि तारणारा सुद्धा तोच आहे. जे बी होते ते त्याच्या सत्तेने होते. आणि काय होतंय असं काहीतरी आपलं मागचं कर्म असेल आपलं काहीतरी चुकलं असेल त्यामुळे आपल्याला बसलं काहीतरी. देवा मंदर पर्वताच्या आश्रयाने तुम्ही तीही की सृष्टीला तुम्हीच आश्रय असे मी आजच आपल्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहिले. पाहिला नंदाचा नंदन हे पाहिलं आणि मग बोललेले पण देवा मंदर पर्वताच्या आश्रयाने जसे जागोजाग दर्यातून श्वापदाचे समुदाय अरण्य असतात त्याप्रमाणे या तुमच्या शरीरावर आनंद इंद्रचंद्राधिक लोक माझ्या दृष्टीस पडले. अहो आकाशाच्या खोलीत ज्याप्रमाणे ग्रह समुद्राचे मेळे दिसतात किंवा भल्या मोठ्या वृक्षावर जशी पक्ष्यांची अनेक घरटी दिसतात त्याप्रमाणे हे श्रीहरी तुमच्या विश्वरूप रूपी शरीरात देवंगणासह मला स्वर्ग दिसत आहे. हे प्रभो या तुमच्या विश्वरूपात्मक शरीरात
महाभूताची अनेक पंचके आहेत, पंचके पाहत आहे. तसेच भूतसृष्टीचे भूतापासून उत्पन्न झालेल्या निरनिराळ्या प्राण्यांचे समुदाय मी पाहत आहे. या प्राणी मात्रांपासून झालेले निरनिराळे समुदाय पाहत आहोत आपण. महाराज, या तुमच्या विश्वरूपात सत्य लोकही आहे. व हा पहा पहा पहा, सत्य लोक वर नाही, सगळं इथंच आहे. विश्वरूपातच सत्य लोक आहे, कुठं वेगळं नाही. ब्रह्मदेव तो हाच नव्हे काय, ब्रह्मदेव सुद्धा पाहिला. आता देव पाहिलं, ब्रह्मदेव काय पाहायचं शिल्लक राहणार आहे. दुसरीकडे जो पाहावे तो कैलासही दिसत आहे. पार्वतीसह शंकर हे तुमच्या शरीराच्या एका भागावर दिसत आहेत. हे ऋषिकेशा, आश्चर्य हे की तुम्हालाही तुमच्या या विश्वरूप शरीरावर मी पाहतो आहे. म्हणजे सगुण रूप देवाचं आहे, ते बी त्या विश्वरूपावर पाहिलं. कोणतं विश्वरूप पाहिलं असं होतं. तुम्हालाही तुमच्या विश्वरूप शरीरावर आम्ही पाहतो आहे. कश्यपादिक ऋषींची सर्व कुळे व सर्पास, कश्यपादिक ऋषींची सर्व कुळे. आता आपले कोणतं कुळ आहे? आपलं कश्यपाचे का नाही? मग आपण त्यांच्याच कुळातले, आपल्याला पाहतोय अर्जुन, आणि आपणच आपल्याला नाही पाहतो. अर्जुन म्हणतो पाहिले बा मी यांना, कश्यपादिक कुळे. लग्न जमवायच्या वेळेलाच आपल्या कळतो, तो बायोडोटा काय आणलाय ना त्याच्यात असतं लिहिलेलं हा कोणत्या कुळाचा आहे का नाही. व सर्पास वर्तमान सप्त पाताळे तुमच्या विश्वरूपावर दिसत आहे. साप जो आहे तो कोण आहे? तो बी तोच आहे. किंबहुना ही त्रैलोक्यपती तुमच्या या विश्वरूपातील एक एक अवयवरूपी भिंतीवर 14 भुवनाच्या चित्राकृती स्पष्ट काढल्या आहेत की काय असे वाटत आहे. सगळ्या चित्र आकृती या सगळ्या आपल्या त्याच नटलेल्या आहेत. आणि त्या भुवनातील जे जे लोक, तीच अनेक प्रकारची केलेली चित्ररचना आहे. त्या भुवनातील सगळी चित्ररचना आहे ती लोकच मी पाहत आहे तुम्हाला. असे तुमचे अलौकिक मोठेपण दृष्टीस पडत आहे. तुम्ही दिलेल्या त्या दिव्य चक्षुच्या बळाने मी चोहीकडे पाहू लागलो, तर तुमच्या बाहुदंडाच्या ठिकाणी आकाशाचे जणू कोंबच आले आहेत की काय असे वाटते. त्याप्रमाणे देवा एकट्या तुमच्याच हाताने एकाच वेळी सर्व व्यापार निरंतर होत आहेत. सगळे व्यापार चालले आहेत का? कोणाच्या सत्तेने चाललेले? सगळे देणारे घेणारे हात कोण आहेत? पहा, हे रूपक केलेले एकट्या तुमच्याच हाताने एकाच वेळी सर्व व्यापार निरंतर होत आहेत असे दृष्टीस पडत आहे. मग चिदाकाशात अव्यक्त व निर्विशेष ब्रह्माचे आश्रयावर जशी काही ब्रह्मांडाची भंडारेच उघडावी, त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहेत. पोट, काय काय पोट आहेत काय कायची. महाराज, आपले हजारो मस्तके आहेत असे श्रुतीत सांगितल्याप्रमाणे असून त्या कोट्यावधी मुखे ही जणू काय परब्रह्मरूपी वृक्ष वदनरूपी दाट फळांनी लवून आल्याप्रमाणे दिसत आहेत. त्याचप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा तुमच्या विश्वमूर्तीवर जिकडे जिकडे तोंडे दिसत आहे व नेत्राच्याही अनेक पंक्तीच्या पंक्ती पाहत आहे. हे असो इतकेच नव्हे तर स्वर्ग, पाताळ, भूमी, दिशा किंवा हे आकाश असा निर्देश करून बोलण्याची सोयच राहिली नाही. आता बघा, अद्वैत सांगितलं, आता वेगवेगळं काढण्याचा विषयच राहिला नाही. ही माणसं पाहिली, तुम्हाला इकडं पाहिलं, तुम्हाला तिकडं पाहिलं, आता हे बोलणंच राहिलं. सगळीकडं तुम्हीच आहात, तुम्हाला पाहिलंच नाही. ते म्हणतात पहा, आता स्वर्ग, पाताळ, भूमी, दिशा किंवा हे आकाश असा निर्देश करून बोलण्याची सोयच नाही. कारण सर्व भेद नाही होऊन सर्व विश्वच मूर्तिमय दिसत आहे. सर्व विश्वच मूर्तिमय दिसत आहे. सगळंच ईश्वर स्वरूप दिसत आहे. तुमच्याशिवाय एखाद्या बाजूसही परमाणू इतकी सुद्धा जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने पाहत आहे, पण सापडत नाही. आता याला कौतुकाने दुसरी रिकामी जागा दिसत नाही, आणि आपल्याला कौतुकाने पाहायला गेलो थोडंसं तरी देवदर्शन तर दिसत नाही. याप्रमाणे सर्वत्र तुम्ही व्यापले आहे. या नाना प्रकारच्या सर्व खलबिदम ब्रह्म सगळं ईश्वर आहे. या नाना प्रकारच्या अपरिमित महाभूतांनी जे सर्व जग व्यापल्या होते, तो सर्व ही विस्तार हे अनंता तुम्हीच व्यापला आहे असे दिसले. काय वाक्य? या नाना प्रकारच्या अपरिमित महाभूतांनी, पंचमहाभूतांनी, प्राणी मात्रांनी हे सर्व जग व्यापले आहे, तो सर्व ही विस्तार हे अनंता तुम्हीच व्यापला आहे असे दिसते. आणि हा साक्षात्कार तुकाराम महाराज झाल्यानंतर ती भंडाऱ्याच्या डोंगरात होती. तिथं त्यांना काय दिसणार? झाडं झुडपं दिसणार, पशु पक्षी दिसणार. आणि मग विश्वरूप दर्शन झाल्याचा तो अभंग आहे. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे पक्षिरे सुस्वरे आळविती. पहा,
ते चांगलं गातात. कावळा बसला तरी चांगला म्हणतो, कावळा म्हणतो पाहुणा येणार बा ज्ञानोबरायांचं काय. पहिलं तो काऊ पोपत आहे म्हणजे कावळा बी तुकाराम शिवाय ज्ञानेश्वर महाराज शिवतो, चिमणी बोलते, सगळं काय बोलतो, सगळं तोच बोलतो. बघा त्यांना आनंद होतो. चिवचिव मीच मीच, चिवचिव मीच बोलतोय, मीच बोलतोय म्हणते, बरोबर बोलतोय तू, बरोबर बोलतोय म्हणते. असे एवढे सर्व नाना प्रकारच्या प्रेमिक महामुतांनी हे सर्व जग व्यापले होते. तो सर्व ही विस्तार हे अनंता तुम्हीच व्यापला आहे असे दिसते. असे एवढे मोठे व्यापक तुम्ही कोठून आलात, या ठिकाणी बसले आहात किंवा उभे आहात, विठून उभा न बैसला. तुम्ही किंवा उभे आहात का बसलेले आहात, एवढे स्वरूप कोणत्या आईच्या पोटात होते तुमचे हे काही कळत नाही. तुमची केवढी मोठी आकृती आहे, तुमचे रूप कसे आहे आणि वय किती आहे. भागवताचार्य सांगतील वय किती आहे देवाचं. कितव्या वर्षी देवाने देव ठेवलं, 125 वर्ष म्हणतात बुवा, 125 वर्ष काय. तुमच्या पलीकडे काय आहे, तुम्ही कोणत्या अधिष्ठानावर बसलात, हे जो मी पाहू लागतो तो महाराज हे सर्वच विचार करून पाहिले आणि तुमचे अधिष्ठानच तुम्ही आहात. तुम्ही कोणाचेही नाही आणि कोणापासून उत्पन्न झालेले नाही, म्हणून जन्मरहित असेच स्वयंमेव आहात. तुम्ही नित्यसिद्ध आहात. देवा तुम्हाला उभे नाही, देवा तुम्ही उभे नाही किंवा बसलेले नाही, उंच नाही किंवा ओलवे नाही, ठेंगणे नाही, तुमच्यावर व तुमच्या खालीही तुम्हीच आहात. देवा तुमचे रूप कशाप्रमाणे म्हणाल तर तुमच्या सारखेच आहे व तुमचे वयही तुमच्या सारखेच आहे. हे देवादी देवा तुमची पाठ व पोट ही तुमची तुम्ही आहात. आता फार काय सांगावे हे अनंता, मी जो आणखी पाहू लागलो तो तुमचे सर्व तुम्हीच आहात असेच वारंवार विचार करून माझ्या दृष्टीस पडते. पण तुमच्या विश्वरूपात मला एकच उणीव दिसत आहे, ती ही की त्याला आधी मध्य व अंत ही तिन्ही नाहीत. चांगलं आहे का उणीव आहे. देवाला आधी नाही, अंत नाही आणि मध्य सुद्धा नाही. देव असं त्याला दाखवतच नाही येणार. हा पुढचा भाग आहे, हा मधला भाग आहे, मागचा सरसकट तो आहे. वास्तविक म्हटले तर तुमच्या विश्वरूपी हे मी सर्व ठिकाणी शोधून पाहिले, परंतु मला त्याचा पत्ता लागत नाही. म्हणून आदी मध्य व अंत ही तिन्ही तुमच्या रूपाला निश्चय करून नाहीत यात संशय नाही. हे आदी मध्य अंतरहिता, हे अप्रेमिता जगदीशा, खरोखर मी याप्रमाणे तुमचे विश्वरूप पाहिले. तुमच्या विश्वरूपात्मक शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत. या सगळ्या मूर्तीच आहेत, पण आपल्याला ह्या मूर्ती नाही पटायच्या. आपल्याला अशा दगडाच्या मूर्ती पाहिजेत. त्याला 4 माणसांनी उचलून आणलं पाहिजे. म्हणजे मेलेल्या माणसाला जसं 4 माणसाला उचलून हळूच, मेलेल्या माणसाला म्हणतात हळूच न्या, त्याचं काय हातपाय मोडणार आहे का, त्याचं काय राहिले, पण हळूच न्या. तसं मूर्तीला सुद्धा हळूच न्यावर का. देवाचा हात मोडल, पाय मोडल. पाणी गरम नाही जास्त, देवाला आंघोळ गार पाणी निघालं ना. नाही नाही, मेलेल्या माणसाला गरम पाण्याने काय होणार आहे. आखा आता आगली टाकायचं आहे त्याला, त्याला काय होणार आहे. नाही, हे याला चटकं बसल घालताना म्हणून म्हणत असेल. तुमच्या विश्वरूपात शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्या अंगात जणू नाना प्रकारच्या का एवढा थाट असतो मेलेल्या माणसाचं, सांगता येईल का. आता काय करणार आहे तू, एवढा नवी कपडे घालून का लग्न निघालाय का बारशाला चाललाय कोणाच्या, मग काय एवढा त्याचा थाट. आनंदच झाला त्याला ज्याच्यासाठी आला होता. जसा भाऊ मुंबईला आला, सगळी कामं झालेली. आतापर्यंत आपण भाऊ मुंबईला आल्यावर जीव खाऊनच पोळ्या घालून घालवलं होतं, पण त्याला महालक्ष्मी मध्ये नेलं. त्याच्या बायकोला साडी, पोरांना साडी, त्याला कपडे चोपडे दिली. आज घालूनच जा, घालूनच जा. तसं याला 9-5 मीटर नवीन कपडा, धोतर, झब्बा, टोपी भी घालून जाते त्याला. का, ज्या कामासाठी आला होता ते काम यांनी केलं. काय कामासाठी आला होता, देव जोडला. देव जोडला म्हणून त्याचा थाट एवढा. यांनी नाही जोडला, पण आता मागच्याचं पाहिलं वडिलांचं तेच चाललेलं आहे. तुमच्या विश्वरूपावर शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्या अंगात जणू नाना प्रकारच्या रंगाचा अंगरखात घातलाय असे तुम्ही दिसत आहात. तुमच्या विश्वरूपी महान पर्वतावर ज्या अशा तऱ्हेतऱ्हेच्या निरनिराळ्या मूर्ती आहेत, त्या जणू वृक्ष व वेली याप्रमाणे शोभत असून मूर्तीवरचे जे दिव्य अलंकार आहेत ते जणू फुले व फळे भरास आलेली आहेत. काही काहींना अशी वाणी मिळालेली आहे, काही काहींना असं वाजवण्याचं आहे. त्या मूर्तीला काय आलेली आहे, ती फुलं आणि फुलं आलेली आहेत.
हे देवा, तुम्ही महासमुद्र असून मूर्तिरूप लाटांनी उसळलेले दिसता, किंवा तुम्ही एक उत्तम वृक्ष असून मूर्तिरूप फळांनी भरास आलेले दिसता. पृथ्वी जशी भूतांनी भरलेली आहे किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले आहे, तसेच तुमचे विश्वरूप मूर्तींनी भरलेले आहे असे मी पाहतो. ज्या एकेका मूर्तीच्या अंगावर एक एक त्रैलोक्य उत्पन्न होते आहे व ते लय पावत आहे, तेवढ्या प्रचंड मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत. असा या जगाचा विस्तार करणारे जे तुम्ही, ते तुम्ही कोण व कोणाचे, हे जो मी विचार करू पाहू लागलो, तो आमचे जे सारथी तेच तुम्ही आहात. एवढे मोठे जरी तुम्ही झालेले आहेत तर तोच तुम्ही आहात. हे मुकुंदा, तुम्ही सर्वदा असेच सर्व व्यापक स्वरूपाचे आहात, परंतु भक्तावर अनुग्रह करण्याकरता सुंदर सगुण रूप धारण करता असे मला विचारांती वाटले. विचार केल्याशिवाय कळणार नाही. किसन महाराज ठाकरांनी लिहिलेलं ज्ञानेश्वर गाथेच्या सार्थमध्ये लिहिलेलं भक्तावर अनुग्रह करण्यासाठी मोठमोठ्या थोरांची मते आहेत, पण आपल्याला ते पुस्तक मिळालं म्हणून सांगितलं की देव ज्याच्यासाठी तो भगवान शंकर आले. देवावर अनुग्रह, भक्तावर अनुग्रह करण्यासाठी, कृपा करण्यासाठी तुम्ही सुंदर रूप घेऊन येता. हे मला कसं कळलं? विचारांती वाटते. सगळं विचार केलं, कळालं माझ्यासाठीच तुमचा जन्म आहे. तुमची चतुर्भुज सावळी सुंदर मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात. तिला आलिंगन देऊ लागले तर ती दोन्ही हातांनी कवटाळून धरता येते. हे विश्वरूप धारण करणाऱ्या देवा, असे जे गोजिरवाने रूप तुम्ही भक्तावर कृपा करण्याकरता घेत नाही का? तर घेता, पण आमच्याच दृष्टी दूषित आहेत, त्यामुळे ते तुमचे सगुण रूप सामान्य मनुष्याप्रमाणे आम्ही पाहतो. तर आता तुम्ही सहज दिव्य चक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा तो दोष नाहीसा झाला व मला तुमचा महिमा जसा आहे तसा यथार्थ दृष्टीस पडला. परंतु रथाच्या मकरतुंड असलेल्या जुवाच्या मागल्या बाजू जे तुम्ही बसला होता, तेच तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले आहे असे मी आता पक्के ओळखले. हे श्रीहरी, तुम्ही जो डोक्यावर मुकुट धारण केला होता तोच हा नव्हे काय? पण हल्लीचे त्याचे जे तेज व आकार विशेष आहेत, हेच मोठे आश्चर्य आहे. वरच्या हातात असलेले तेच ते चक्र नव्हे काय? कारण हे विश्वमूर्ती ते चक्र फिरवण्याच्या तयारीने तुम्ही सावरून हातात धरीत आहात. ही खून काही नाहीशी झाली नाही. दुसऱ्या हातात असलेली तीच ही गदा नव्हे काय? हे गोविंदा, खालचे दोन हात निशस्त्र असून तेही घोड्याचे लगाम सावरून धरण्याकरता सरसावले नाहीत काय? आणि त्याच आवेशाने हे विश्वेशा, माझी विश्वरूप पाहण्याची इच्छा मी प्रदर्शित केल्याबरोबर ती पूर्ण करण्याच्या हेतूने तुम्ही एकदम विश्वरूप धारण केले, हे मी जाणतो आहे. परंतु देवा, हे नवल कसले आहे? या तुमच्या रूपाची आश्चर्य मानण्याची ही माझी योग्यता राहिली नाही. कारण या आश्चर्याने माझे मन थक्क होऊन गोंधळून गेले आहे. मग यात नवल ते काय? हे तुमचे विश्वरूप येथे आहे किंवा नाही असा विचार करण्याचाही अवकाश नाही. त्या रूपाच्या तेजाचा चमत्कार असा काही आश्चर्यकारक आहे की ते सर्वत्र घनदाट भरलेले दिसते. त्या रूपाच्या तेजाने मी इतका भांबावून गेलो आहे की नुसता श्वासही घेता येत नाही. इतके काय ते तुमचे विश्वरूप मी पाहत आहे की नाही हेच मला कळत नाही. अशी ती अंगप्रभा घनदाट भरली आहे. हे आश्चर्य होय. एक तरी ओवी अनुभवावी. या ओळी कशा काय आपल्याला अनुभव यायचा सांगा? भरला घनदाट हरी दिसे. हे म्हणणारे आंधळी लोक, ज्यांना दिसलं नाही ते म्हणतात, त्यामुळे आपल्या सगळं डोक्याचा गोंधळ करून टाकले. दिसतच नाही आणि ते म्हणतात भरला घनदाट. आपल्याला दिसावं ना. आपलं परमभाग्य आपण फलश्रुतीला आणायचं. मनुष्य जन्माला आलो तर ते त्याचं काय करायचं? चीज करायचं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. ही विश्वरूपाच्या तेजाची अशी लौकिक तीव्र प्रखरता आहे की यापुढे अग्नीची दृष्टी करपून जाते व सूर्यही या तेजात काजव्याप्रमाणे दिसून जातो. असं ज्ञान झालं ना आपल्याला. हे जे बाबा लोकांनी दाखवलेली थोतांड, त्यांचा जो मोठेपणा तुम्हाला शुद्र जीवासारखा वाटेल, त्यांची किव लाचारी वाटेल, त्यांचे लाचारीचं जगणं, आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला दया वाटेल यांची. अरे रे रे, हे कसे काय भांबावलेले. जसं दसलेले आलेले कावळे, त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम नसतं, पण ते कावळे यावेत आपल्याला अशी अपेक्षा असते. कशासाठी? आपली म्हातारी शिवण्यासाठी. आपल्या म्हाताऱ्या बघा म्हशी झाल्या असल्या तर, आणि ती गंगाराम मावाळ कडूचे त्यांची म्हैस तिने कोणाची गाठ घालून दिली?
संताची गाठ घालून दिली गंगाराम मोहोळच्या म्हशीनी. ती कोणतरी असणार आहे त्यांची, ती कोणतरी असणार आहे, त्यांची आई माळकरी बिळकरी असणारी, आजी असणारी, म्हणले असे माझ्या नाताला गाठ पडावा. आणि आपल्या म्हाताऱ्या बघा, आपल्या म्हाताऱ्या नको त्यांच्या गाठ घालून देतील. सूर्यही त्याच्या काजव्या पुढे दिपून जातो, काहीच राहणार नाही, कोणाचा मोठेपणा याच्या पुढे टिकणार नाही. असे वाटते की जणू सर्व सृष्टी या महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडून गेली आहे. कल्पांतीची वेळेच्या विजेच्या पदरांनी सर्व आकाश झाकून टाकले आहे की काय, अथवा प्रलय काळाच्या तेजाच्या ज्वाळा तोडून त्याच्या अंतराळी उंच मेंढीवर जणू काय माळच म्हणजे मांडवच बांधला आहे. त्यामुळे माझ्या दिव्य दृष्टीने त्याचकडे पाहवत नाही. ते तेज अधिक अधिक प्रखर होऊन शरीरात अति दाहक होत आहे, म्हणून त्याचकडे पाहून माझ्या दिव्य चक्षुलाही त्रास होत आहे. अहो महाराज, महाप्रलय काळच अग्नीचा जो भडभडाट काळाग्नी रुद्राच्या ठिकाणी गुप्त होतो, तो प्रलय रुद्राच्या तृतीय नेत्राने जणू कळीच उमटली आहे असे भासते. तसेच तुमच्या पसरलेल्या विश्वरूपाच्या तेजामुळे पंचाग्नीच्या ज्वाळांचे वेडे जिकडे तिकडे पडत असतात, जळून ब्रह्मकहाटाचे कोळसे होत आहेत असे दिसते. ह्या तुमच्या विश्वरूपाच्या व्याप्तीला व तेजाला सीमा नाही, असे हे अद्भुत तेजाचे जणू रासच असलेले नवल रूप मी यावत जन्मात आजच पाहिले. ते झालं होतं ना इकडं मध्ये, चिमणीने मला प्रसाद दिला वरून, गंगा नदी उचंबळून आली, काय वाहून गेलो होतं, काही लोक निघून गेले त्याच्यामध्ये. हा केदारनाथ गोरडेबाबाच्या बरोबर ध्यानात आहे. मागच्या वेळेला गोरडेबाबांनी सांगितलं होतं, तुम्ही फक्त म्हणतात ते पण तोंडात नाव लवकर येत नाही. केदारनाथ बघा, इथे केदारनाथ सारखी दृष्टी झालेली इथं. तो म्हणला आता मला ना ब्रह्मांडाचे कोळसे होतात असं वाटतं, ब्रह्मांडाचं नाश व्हायला लागलेले आहे. आतापर्यंत सुंदर रूप पाहिलं होतं त्याने, पण आता नाशात्मक रूप पाहिलं आणि घाबरलेलं आहे. पण जे होतं ते सगळं आज तिची प्रक्रिया त्याला दाखवून टाकायची सगळी, तिची मध्य उत्पत्ती स्थिती आणि अंत, हे जे चाललंय उपजे ते नाचे, नाच ते पुनर्पित दिसे, असा प्रलय काळ आलेला दाखवला. ते जे झालंय ते विश्वरूपातलंच एक होता. आता तो चॅनेल त्यावेळेचा तुमच्या डोळ्यापुढे आणा. आता उद्यापासून तो चालू होणार आहे. आपण आता किती 306 क्रमांकाच्या वेळेला थांबतोय. आता आपल्याला जरा स्पीड घ्यायचंय, थोडे दिवस राहिले, 1 महिनाच राहिला आपल्याकडं. परत तुमची एवढ्यांची प्रवचन व्हायला परत 1 महिना पुढे वैष्णव मेळावा दाखवावा लागेल नाही तर. त्यामुळे आपल्याला थोडं 15-15 मिनिटं रोज वाढवायचे. तसं घरी सांगूनच येत चला आता का 15 मिनिटं रोज वाढणार आहे. आता आपण 306 क्रमांकाच्या वेळेला थांबू. आणि आता प्रलय काळ ओढवलेला आहे. आता जेवढे नाशात्मक चॅनल दिसतात ना, नाश पावणारे, ते उद्या चालू होणार आहे. आणि हेच विश्वरूप आहे, याच्या पलीकडे दुसरं काहीच विश्वरूप नाही. आज आपण देवाच्याच सानिध्यात, आपल्या अवतीभोवती असणारी सगळे ईश्वर सृष्टी आहे. मग आपली कर्म का विभिन्न आहेत? तर आपण इथं येऊन भांबावलं, जशी रानात गेलेली जनावरं भांबवतात आणि रान अंधार झाला तरी घरी जाती नाही, आणि एवढी भांबवली हिरव्या गंधा याच्यामध्ये चाऱ्यामध्ये, तसं झालेलं आहे. आणि मग घरच्यांना काळजी पडते, देवाला काळजी पडते, ही जी भांबवलेली जनावरं परत माझ्याकडे यावं म्हणून देवाला परत अवतार घ्यावा लागतो आणि ब्रह्ममूर्ती संताच्या रूपाने यावं लागतं. देवाला त्याच्यासाठी यावं लागतं. जसा मालक जनावराला शोधायला जातो, तशी आपण या हिरव्यागार रानामध्ये येऊन सगळे भांबवलो ना आपण आपल्यालाच विसरून गेलो. पण त्याला काळजी हे निवारायला आलं पाहिजे. अशा प्रकारचा आपण 306 क्रमांकाच्या वेळेला थांबूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री